त्यामुळे या सर्वांच्या जीवनामध्ये तुमच्यामुळे कितीतरी व्यक्तींचं मंगल होणार आहे, कल्याण होणार आहे. यासाठी सर्वांचं यामध्ये योगदान आहे. राईट? व्हेरी गुड. जस्ट अ मिनिट. आणि सर्वप्रथम नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे? भगवंताचे पुन्हा एकदा धन्यवाद मानून आपल्या सर्वांना, एकमेकांना, जे कोणी ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे त्यांना अभिनंदन म्हणायचं आहे, कॉंग्रॅच्युलेशन म्हणायचं आहे. राईट? कॉंग्रॅच्युलेशन म्हणणं फार गरजेचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन बिकॉज यू आर ऍट द राईट टाइम, ऍट द राईट कोर्स, ऍट द राईट प्रोग्राम. याच्यासाठी सर्वांना अभिनंदन द्यायचं आहे. जरी म्यूट असेल तरी सुद्धा प्रत्येकाने आपले सभोवताली जे कोणी आहेत सहकारी किंवा ह्या पार्टिसिपेंट्स जे कोणी आहेत सहभागी, त्या प्रत्येकाला काय म्हणायचं आहे की आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन, बिकॉज तुम्ही योग्य ठिकाणी आहात. कशासाठी? आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी. राईट? आणि आपण सर्वजण एकमेकांच्या आयुष्यामध्ये कोण आहोत? निमित्त मात्र आहोत. आणि दिस इज व्हॉट यू हॅव टू कन्वे. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांचं, की योग्य ठिकाणी तुम्ही आहात. या एका ठिकाणावरून जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतील, चमत्कारिक अनुभव येतील, चमत्कारिक, अनपेक्षित, अनएक्सपेक्टेड ज्याला म्हणतात ना, असे व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आकर्षित होतील, जे तुम्हाला जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करतील. राईट? त्याच्यासाठी सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. दुसरी महत्वाची गोष्ट, आणि हे मी पुन्हा 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 सांगणार आहे. राईट? व्हेरी गुड. पुन्हा पुन्हा सांगणार आहे की ही जी फ्रिक्वेन्सी तुम्ही सेट केली आहे, फ्रिक्वेन्सी जी तुम्ही रेज करत आहात, ही फ्रिक्वेन्सी जी तुम्ही वाढवत आहात, या फ्रिक्वेन्सीमुळे तुमच्या जीवनामध्ये, फ्रिक्वेन्सीचा अर्थ आतापर्यंत सर्वांना कळालेला आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण स्वतः जी आपली फ्रिक्वेन्सी सेट करत आहोत त्यानुसार आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टी आकर्षित होत आहेत. दिस इज व्हॉट कॉल्ड पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी. पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी, दोन फ्रिक्वेन्सी असतात, एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह. जर जीवनामध्ये नकारात्मक व्यक्ती येत असतील तर याचा अर्थ अगदी सोपा आहे की आता आपण नकारात्मक ऊर्जा शक्तीच्या सानिध्यात आहोत, म्हणजेच नकारात्मक फ्रिक्वेन्सी आहे. पण हृदय जर आनंदाने, प्रेमाने, ब्लेसिंग ज्याला म्हणतात, आशीर्वाद किंवा आभार याने जर ओतप्रोत असेल, भरून वाहत असेल, तर याचा अर्थ काय आहे माहितीये? तुमची फ्रिक्वेन्सी हाय लेवलला किंवा हाय फ्रिक्वेन्सीला तुम्ही सेट झालेला आहात. बिकॉज एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. एनर्जी व्हायब्रेट ऍट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, आणि त्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही सेट झालेला आहात. पुन्हा 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 हे श्रवण करावं लागेल आणि अंतर्मनामध्ये डीप विदिन हे रिइम्प्रिंट करावं लागेल. म्हणजे ज्याला म्हणतात ना, ठसा बसणे, किंवा याची प्रतिमा अंतर्मनात निर्माण करावी लागेल. तर तुम्ही आता ज्या पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीला आहात, सर्वप्रथम त्यासाठी आपल्या सर्वांचं अभिनंदन. परंतु एक वॉर्निंग सुद्धा आहे. या फ्रिक्वेन्सी मधून जर पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी थोड्या वेळासाठी सेट असेल तर काही गोष्टी, काही घटना, काही इन्सिडेंट अशा सुद्धा घडतील की तुम्हाला पुन्हा पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी मधून निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये आणण्याचा प्रयत्न करेल. पण त्यांच्यासाठी सजग राहा, जागृत राहा, आणि सॅटर्डे संडेचा प्रोग्राम कधीही चुकवू नका. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. जर एखाद्याच्या घरी लग्न समारंभ किंवा फार मोठा कार्यक्रम, बर्थडे पार्टी असेल किंवा अॅनिव्हर्सरी असेल किंवा लग्न समारंभ असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, यासाठी कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये खर्च येतो. राईट? कधी कधी 5 लाख रुपये येतो, कधी कधी 10 लाख रुपये येतो. परंतु एवढी मोठी रक्कम
व्यक्ती खर्च करायला सहज तयार होतात आणि करतात सुद्धा. आता जर अजून डेप मध्ये गेलं तर दोन गोष्टी आहेत. NLPचा सिद्धांत आहे. एखाद्या व्यक्तीला विचारलं की तुम्ही 10 लाख रुपये खर्च केले लग्नासाठी, तर तो व्यक्ती म्हणतो, हो, होते माझ्याकडं, केले खर्च. आणि ते पण मला दाखवायचं होतं समाजाला किंवा माझ्या भाऊ-बंधकी जे कोणी असेल, माझ्या भावकीला, समाजाला मला दाखवायचं होतं की मी माझ्या मुलीसाठी, माझ्या मुलासाठी एवढा खर्च करू शकतो. अगदी सहज आनंदाने म्हणेल की होते माझ्याकडे धनसंपत्ती, रुपये आणि केला खर्च. राईट? अंतर्मनाने हे एक प्रकारचे व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे धनसंपत्ती आहे आणि जे खर्च करण्यासाठी तयार आहेत. दुसऱ्या प्रकारचे व्यक्ती सुद्धा आहेत. आणि हे का खर्च करतात माहितीये? हा वेगळा प्रकार आहे, तरी पण विषय निघालाय म्हणून मी सांगतो. दोन प्रकारचे व्यक्ती आहेत. एक जे स्वतःसाठी खर्च करतात, की माझ्याकडे आहे, माझी इच्छा आहे, मला माझ्या मुलांना काहीतरी द्यायचं आहे म्हणून मी खर्च केला. दुसरे व्यक्ती आहेत, ते सुद्धा 10 लाख रुपये खर्च करतात, परंतु त्यांना खर्च करायचे नव्हते. परंतु त्यांना जर कोणी विचारलं तर ते एवढंच सांगतात, की जर मी खर्च केले नसते तर लोक काय म्हणाले असते? माझाच समाज मला काय म्हणाला असता, की एवढा मोठा व्यक्ती आणि खर्च करत नाही, खर्च करू शकत नाही किंवा खर्च केला नाही. हे दोन प्रकारचे व्यक्ती आहे. एक स्वतःसाठी आणि एक दुसऱ्यांसाठी खर्च करणारे. हे दुसऱ्या प्रकारचे जे व्यक्ती आहेत, हे समाजाच्या किंवा लोक काय म्हणतील या भीतीने किंवा हे त्यांच्या अंतर्मनात असतं, रिइम्प्रिंट झालेलं आहे, की जे काही मला करायचंय तर माझ्याकडे दृष्टी ठेवणारं कोणीतरी आहे, राईट? तर ते त्यांच्यासाठी खर्च करत असतात. असा खर्च करणारा बनू नका. आणि दुसऱ्या प्रकारचे जे व्यक्ती जर करायचंच आहे तर अंतर्मनातून खर्च करा. परंतु लग्नासाठी, विवाहासाठी जर 3 लाख रुपये, 5 लाख रुपये खर्च करत असेल एखादा व्यक्ती, आणि कधी कधी एवढे रुपये नसतात सुद्धा, हे लोन काढून, व्याज किंवा ऋण घेऊन साजरे केले जातात. राईट? आता हे चांगलं आहे का वाईट आहे हे नंतरची गोष्ट आहे, परंतु हे करण्यामागचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये पण 4 फिलिंग आहे. फिलिंग म्हणजे भाव, इमोशन, फिलिंग, एक विचार, एक बिलीफ आणि तिसरा ऍक्शन. या चारही गोष्टी तिथे लागू पडतात आणि त्यासाठी लोन घेतलं जातं. कदाचित पर्सनल लोन असेल किंवा मॉर्गेज लोन असेल, दोन्हीपैकी एक. मॉर्गेज म्हणजे तारण लोन, राईट? ह्या दोन्ही गोष्टी घेतल्या जातात. पण हे करायचा उद्देश काय आहे? कारण त्यांना व्हॅल्यू रिअलाइज झाली. व्हॅल्यू म्हणजे काय? की त्या पर्टिक्युलर गोष्टीचं महत्व त्यांना माहिती आहे आणि महत्व माहिती असल्यामुळे ते काहीही करायला तयार होतात. फक्त एवढं रिअलाइज होणं गरजेचं आहे की ह्या गोष्टीमुळे, ह्या पर्टिक्युलर एक काही कृती केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडणार आहे, परिवर्तन घडणार आहे. तर ते व्यक्ती काहीही करायला तयार होतात. राईट? याचा अर्थ अगदी साधा, सरळ, सोपा आणि सिंपल आहे. ज्या गोष्टीला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू द्याल, ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये आकर्षित होईल. आणि दिस इज व्हॉट कॉल्ड फ्रिक्वेन्सी. तुम्ही ती फ्रिक्वेन्सी तिथे सेट करा. हा मेसेज, ह्या प्रोग्रामचा मेसेज आतापर्यंत कदाचित 500 लोकांपर्यंत पोहोचला असेल, राईट? किंवा 100-200 लोकांपर्यंत पोहोचला असेल. त्यातील फक्त 40 किंवा 50 अप्रॉक्सिमेटली, म्हणजे 1/3, 1/3 व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित आहेत. का माहितीये? कारण तुम्हाला ती व्हॅल्यू रिअलाइज होते. व्हॅल्यू म्हणजे याच्याने जीवनामध्ये व्हॅल्यू ऍड होणार आहे. ही गोष्ट ज्या वेळेस रिअलाइज होते त्यावेळेस मग झोप किंवा आराम किंवा निद्रा ओव्हरकम करू शकत नाही. राईट? दिस इज व्हॉट कॉल्ड व्हॅल्यू. आणि गोइंग फॉरवर्ड, याच्याही पुढे 1 स्टेप अहेड, जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये ही काही पुस्तकं आहेत जे आमूलाग्र बदल घडवतील, अजून बरीच पुस्तकं आहेत किंवा ज्या काही नोट्स आहेत, या सगळ्या गोष्टी, तर ह्या सगळ्या गोष्टी बदल घडवतात. राईट?
आता मी कुठेही गेलो तरी माझ्या बरोबर हेच सगळी पुस्तकं आहेत. हे मी कॅरी करतोय. का कॅरी करतोय? कारण मला याचं व्हॅल्यू, याचं महत्व आहे. आणि बॅग कितीही जड असेल तरी सुद्धा ही 4 पुस्तकं, 5 पुस्तकं माझ्या बरोबर कायम असतात, राईट? आणि त्याच्याबरोबर माझ्या ह्या नोट्स किंवा जे काही मी डिस्कशन करतोय ते, आणि हीलर, ज्यांना कोणाला ट्रेनर बनायचं आहे, युट्यूबर व्हायचं आहे, किंवा स्वतः पुढे यायचं आहे, समाजामध्ये आमूलाग्र बदल करायचा आहे, अंतर्मनामध्ये इच्छा आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचा फोकस कुठे हवा, की आपल्या जीवनामध्ये आपण व्हॅल्यू कशाला करत आहोत. व्हॅल्यू व्हॅल्यू इज द मोस्ट प्रेशियस थिंग इन आवर लाईफ, आपल्या जीवनामध्ये. आणि अजून एक चमत्कारिक गोष्ट सांगतो तुम्हाला. तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी वाढतायत, ज्या गोष्टी आकर्षित होत आहेत, या सगळ्या त्याच गोष्टी आहेत ज्यांना तुम्ही व्हॅल्यू देत आहात. शेअर मार्केटमध्ये सुद्धा जर एखाद्या व्यक्तीने इन्व्हेस्ट केली असेल तर तोच शेअर रेज होईल ज्या शेअर्सला ते व्यक्ती व्हॅल्यू देतात. हा वॉरन बफेट सरांचा नियम आहे. वॉरन बफेट जे या जगातील सर्वोत्तम गुंतवणूकदार आहेत, त्यांचा हा नियम आहे की आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांना व्हॅल्यू देणं फार महत्वाचं आहे. मग ते व्यक्ती असतील, परिस्थिती असेल किंवा वस्तू असते, कुठलीही गोष्ट असेल, परंतु त्या प्रत्येक वस्तू, व्यक्ती, परिस्थितीला व्हॅल्यू देणं गरजेचं आहे. आणि ज्याला तुम्ही व्हॅल्यू द्याल ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये आकर्षित होईल, राईट? आता बऱ्याच वेळा कोर्स किंवा ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये इन्व्हॉल्व झाल्यानंतर ज्यावेळेस रिअलाइज होतं की ही गोष्ट माझ्यासाठी चांगली, तो व्यक्ती व्हॅल्यू द्यायला लागतो. परंतु काही व्यक्ती कोर्स ट्रेनिंग प्रोग्रामला येत नाहीत. का येत नाहीत? कारण व्हॅल्यू ऍड झालेली आहे, परंतु ते रिअलाइज होत नाही. आणि ज्या व्यक्तीला रिअलाइज होतं त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतात. येस, द बेस्ट इन्व्हेस्टमेंट या जगामध्ये, सर्वोत्तम गुंतवणूक जर काही असेल तर ती गुंतवणूक आपल्या स्वतःवर केलेली गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट आहे, स्वतःवर. जो व्यक्ती स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट करतो, काही कोर्स असेल, ट्रेनिंग प्रोग्राम असेल किंवा काही पुस्तकं असतील, यातली जी काही पुस्तकं मी तुम्हाला दाखवली नाही, ही सगळी पुस्तकं अप्रॉक्सिमेटली 200 रुपीच्या आसपास आहेत. 200 रुपयाला एक पुस्तक आहे, अंदाजे अप्रॉक्सिमेटली. काही पुस्तकं 300 रुपयाचे, काही पुस्तकं 500 रुपयाचे. आता हे मला का रिअलाइज होतोय? कारण मला त्यांचं महत्व आणि मला त्यांची व्हॅल्यू आहे. ज्या व्यक्तीने, ज्या ऑथर, जे काही महान व्यक्ती किंवा महान लेखक आहेत, ज्यांच्या आयुष्याचा अनुभव पुस्तकाकडे पाहण्याचा, एखाद्या वस्तूची किंमत कमी किंवा जास्त हे कशावरून ठरतं, तर त्यामध्ये ज्या व्यक्तीने व्हॅल्यू पुट केलेली आहे. आता व्हॅल्यू पुट करण्यासाठी काय करावं लागेल? जर तुमच्याकडे एखादं स्किल आहे, कौशल्य आहे, कला गुण आहेत, तर ह्या कला गुणांना जर तुम्ही शब्दांच्या रूपाने एखाद्या पुस्तकामध्ये, कदाचित 25 पानांचंच पुस्तक असेल, छोटंसं बुक असेल, 25 पेजेसचं हे बुक असेल, आणि ह्या पुस्तकाची किंमत जर तुम्ही 500 रुपये ठेवले आणि तुम्हाला चांगला अनुभव आहे, स्किल सेट आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये, कुठलाही, म्हणजे जर तुम्हाला शिकवण्याचा अनुभव असेल, ट्युशन्स किंवा ट्रेनिंग किंवा एक्सरसाइज किंवा तालीम, किंवा तुम्ही पैलवान असाल, मसल्स तुमचे चांगले डेव्हलप आहेत, किंवा तुम्ही म्युझिशियन आहात किंवा डान्सर आहात, किंवा जे पण तुमच्याकडे, तुम्ही खूप चांगल्या सुगरण आहात, स्वयंपाक खूप छान बनवतायत, तर हे जे तुमचे गुण आहेत, कला आहेत, स्किल आहे, हे जर तुम्ही एका पुस्तकात, 25 पानांच्या पुस्तकामध्ये तुमचा 10 वर्षाचा अनुभव, 10 इयर्स, अप्रॉक्सिमेटली 10 इयर्स, 5 इयर्सचा एक्सपिरियन्स जर तुम्ही एका पुस्तकामध्ये, पुस्तका रूपाने साचेबद्ध केलेला असेल, आणि याची किंमत जर 500 रुपये ठेवली, तर तुम्ही मला सांगा, 500 रुपयामध्ये एखाद्या व्यक्तीचा 10 वर्षाचा अनुभव जर मिळत असेल, तर हे स्वस्त आहे का महाग आहे? जस्ट यू हॅव टू थिंक इट. हे स्वस्त आहे का महाग आहे?
हे खूप 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 स्वस्त आहे. याच्यापेक्षा स्वस्त अजून काही असू शकत नाही. एखाद्या व्यक्तीचा रेडिली अवेलेबल एक्सपिरियन्स जर आपल्याला मिळत असेल तर, आणि दिस इज व्हॉट कॉल्ड अबाउट दिस बुक, याला व्हॅल्यू रिअलायझेशन म्हणतात. आणि इथून पुढे गोइंग फॉरवर्ड जिथे कुठे तुम्ही जाल, सर्वात उत्तम गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट ही स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. त्याला खर्च चुकून सुद्धा म्हणू नका. पुस्तकांसाठी जर काही धनसंपत्ती किंवा काही राशी किंवा काही रुपये किंवा काही भाग जर बाजूला काढून ठेवत असाल, तर माझ्यावर विश्वास ठेवा, आजपर्यंत तुम्ही स्वतःवर केलेली ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे. आदरणीय सुधा मूर्तीजी आणि नारायण मूर्तीजी, ज्यांचा ह्या भारतीय अर्थव्यवस्थेत फार मोठं योगदान आहे. इन्फोसिस या कंपनीचे ते संस्थापक आहेत, फाउंडर मेंबर आहेत, राईट? नारायण मूर्ती सर आणि त्यांच्या मिसेस आहेत सुधा मूर्तीजी. आणि ज्या ज्या वेळेस मी त्यांचं नाव घेतो त्यावेळेस खरंच माझे हात जोडले जातात, कारण त्या एक फार मोठ्या समाज सुधारक पण आहेत किंवा सेवा पण करतात. बाय प्रोफेशन त्या शिक्षिका आहेत, राईट? शिक्षिका आहेत, पण सर्वोत्तम मनन चिंतन करणाऱ्या किंवा असं काही एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्यामुळे कितीतरी व्यक्तींच्या जीवनामध्ये बदल घडलेला आहे. सध्या इंग्लंडचे जे पंतप्रधान आहेत ते त्यांचे जावई आहेत. इतक्या मोठ्या व्यक्ती, परंतु अजून सुद्धा डाऊन टू अर्थ आहे. अगदी नम्र किंवा ग्राउंड लेवलला. कधीही त्यांनी कुणाची ओळख एवढे मोठे व्यक्ती आहे म्हणून सांगितले नाही. कारण त्यांनी त्यांची सुरुवात ह्या डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतो ना आपण, की अजून सुद्धा त्यांचे पाय जमिनीवर आहेत. आणि फार व्यक्ती आहेत असे, फार मोठे व्यक्ती आहेत. बरेच व्यक्ती आहेत की ज्यांना आजपर्यंत बाहेरून जे काही त्यांनी अचीव्ह केले हे त्यांना स्पर्श करू शकलं नाही, कारण त्यांची स्वतःची उंची किंवा त्यांची स्वतःची लेवल खूप हाय आहे. त्या आणि नारायण मूर्ती ज्यावेळेस त्यांचा नवीन विवाह झाला त्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या घरी जेवायला गेले होते आणि ते व्यक्ती खूप धनाढ्य होते, खूप धनसंपत्ती किंवा धनवान, समृद्ध, संपन्न कुटुंब, ज्यांच्या घरी चांदीचे ताट होते, म्हणजे चांदीच्या ताटामध्ये त्यांना भोजन दिलं गेलं होतं किंवा भोजन वाढलं गेलं. चांदीचा ताट, चांदीचा ग्लास, चांदीच्या वाट्या, चांदीचे चमचे. याच्यावरून इमॅजिन करा काय वैभव असेल त्यांचं, राईट? त्यामध्ये त्यांना भोजन ऑफर केलं किंवा भोजन त्यामध्ये त्यांना भोजन ग्रहण करायचं होतं, राईट? घरी आल्यानंतर ज्यावेळेस त्यांची चर्चा झाली त्यावेळेस ते म्हणाले, हे किती गरीब लोक होते. तर नारायण मूर्तींना सुद्धा कळेना की मग गरिबी जर यांना गरीब म्हणायचं तर मग श्रीमंत कोण आहेत? मग यांनी विचारलं की कशावरून तुम्हाला असं वाटतं की ते गरीब होते? त्या म्हणाल्या की त्यांच्या घरामध्ये त्यांच्या जो ड्रॉइंग रूम होतं त्याला हॉल म्हणतात, साधारण सोप्या भाषेत हॉल होता किंवा जे काही त्यांनी घर दाखवलं, यामध्ये पुस्तकांसाठी स्थान नव्हतं किंवा मला दिसलं नाही की एखादं पुस्तकांचं कपाट आहे किंवा त्यांच्या घरात पुस्तके आहेत. आणि ज्यांच्या घरात पुस्तके नाहीत त्यांच्याकडे बाकी गोष्टी असतील, परंतु ज्ञान किंवा ज्ञान अर्जित करण्यासाठी स्वतःला अपग्रेड करण्यासाठी काही नाहीये, याचा अर्थ ते गरीब लोक आहेत, राईट? ही त्यांची गरिबीची आणि श्रीमंतीची व्याख्या होती. आणि बिलीव्ह मी, लाखो करोडो रुपयांचा त्यांचा टर्नओव्हर आहे. अब्जोपती असतील ते आता सध्या, तरी सुद्धा डाऊन टू अर्थ आहेत. आणि त्यांना पाहिल्यानंतर कधी कधी मला आईची आठवण येते आणि आईला पाहिल्यानंतर त्यांची आठवण येते. इतकं साधं सरळ टिपिकल त्यांचं राहणीमान. कन्नड आहेत त्या कर्नाटक मधील, परंतु त्यांचं राहणीमान, त्यांना मराठी भाषा पण येते आणि त्यांचे बहुतेक मोस्ट ऑफ द प्रोग्राम इंग्लिश मध्ये होतात. आणि त्यांचं एक पुस्तक आहे द ओल्ड मॅन अँड हिज गॉड, म्हणजे एक वृद्ध व्यक्ती आणि त्याचा देव, त्याचे परमात्मा, त्याचे परमेश्वर. अशा छोट्या छोट्या गोष्टी, ते पुस्तक तुम्ही परचेस करू शकता, द ओल्ड मॅन अँड हिज गॉड. आणि त्यामध्ये तुम्हाला रिअलाइज होईल की खरा आनंद कशामध्ये आहे किंवा खरी सुरक्षितता कशामध्ये आहे. आज एखाद्या व्यक्तीला
जर घर घ्यायचं असेल, आता ही आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. हा एक एक टॉपिक स्वतःमध्ये 2-2 तासाचा विषय आहे, राईट? आपल्याला घर ज्या वेळेस विकत घ्यायचं असेल ना, ऍक्च्युली आपल्याला घर नाही पाहिजे. त्या घराच्या पाठीमागे जे इमोशन आहेत ना, ते पाहिजेत. कुठल्याही व्यक्तीला. आता तुमच्या घरात तुमच्याकडे तुमच्या पोझेशन म्हणजे तुमच्या मालकी हक्कामध्ये जेवढ्या पण वस्तू आहेत ना, यांच्याकडे एकदा पहा. आणि हे पाहिल्यानंतर तुम्हाला रिअलाइज होईल की ह्या गोष्टी, ह्या वस्तू विकत घेताना माझे इमोशन, माझे भाव किंवा माझ्या एक्सपेक्टेशन, माझ्या अपेक्षा काय होत्या. प्रत्येकाची अपेक्षा हीच आहे, घर विकत घेताना फक्त घर नकोय, तर त्या घरा पाठीमागे असलेली सुरक्षितता जी मला माझ्या कुटुंबाला द्यायची आहे, जी माझ्या अंतर्मनामध्ये फिलिंग आहे की माझा कुटुंबाचं किंवा एक स्वतःचं एक निवारा किंवा आसरा किंवा आश्रयस्थान असावं, जे चांगल्या ठिकाणी असावं, चांगल्या लोकॅलिटीमध्ये असावं किंवा जिथे त्यांना फील होईल की आय एम सेफ, मी सुरक्षित आहे, राईट? काही व्यक्तींसाठी हे पोझिशन का हवंय? कारण त्यांना सिद्ध करून दाखवायचे की मी सुद्धा कॅपेबल आहे. तर त्यांचं इमोशन काय आहे की आय एम इनफ, म्हणजे मी सुद्धा करू शकतो, आय कॅन डू इट. पूर्ण समाजामध्ये हे दाखवायचंय की माझ्यात सुद्धा क्षमता आहे आणि मी सक्सेसफुल आहे. तर त्यांचं फिलिंग काय आहे? सक्सेसफुल. त्यांचं फिलिंग काय आहे? आय हॅव मोर दॅन इनफ. त्यांचं फिलिंग काय आहे की माझी फॅमिली सुरक्षित आहे, सेफ आहे, राईट? घर 4 लाखाचं असो, 40 लाखाचं असो किंवा 4 करोडचा असो, परंतु याच्या पाठीमागे इमोशन फक्त ह्याच आहेत. जर ह्या इमोशन फुलफिल झाल्या नाही, पूर्ण झाल्या नाही, तर ते घर विकत घेऊन सुद्धा त्या व्यक्तीला समाधान मिळणार नाही, सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळा ह्या गोष्टी काही दिवसांसाठी राहतात, राईट? इमोशन फार महत्वाचे आहेत आणि दिस इज व्हॉट कॉल्ड फ्रिक्वेन्सी, दिस इज व्हॉट कॉल्ड व्हॅल्यू. व्हॅल्यू व्हॅल्यू फार महत्वाची आहे. प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू करणं गरजेचं आहे. व्हॅल्यू रिअलाइज होणं गरजेचं आहे. व्हॅल्यू आपोआप निर्माण होते. मग त्यासाठी व्यक्ती खर्च करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. उदाहरणार्थ 50,000 रुपये तोळा सोनं आहे आज, राईट? 50,000 रुपीज. 50,000 रुपये तोळा म्हणजे 10 ग्रॅम अप्रॉक्सिमेटली. तरी सुद्धा सोनाराच्या दुकानामध्ये गर्दी आहे. असा एकही दिवस नाही ज्या दिवशी त्यांच्या दुकानामध्ये गर्दी नाही. आणि आता लक्ष्मीपूजन येते किंवा दिवाळी येत आहे, तर ह्या दिवाळीच्या मुहूर्तावर सुद्धा सोनं घरात यावं म्हणून लोक जाणार आणि तिथे सोनं, चांदी सगळं काही विकत घेतील, राईट? 50,000 रुपये. माझ्या लग्नाच्या वेळेस, ज्या वेळेस बऱ्याच वर्षांपूर्वी आता अप्रॉक्सिमेटली 12,000 रुपये किंवा 12,000 रुपये अप्रॉक्सिमेटली तोळा होता, राईट? ही त्यावेळची गोष्ट आहे. आणि आता 50,000 रुपये तोळे. त्यावेळेस पण गर्दी होते, आज पण गर्दी आहे. आणि त्यावेळेस जेवढी दुकानं होते ना, त्याच्या कितीतरी पटीने दुकानं वाढलेली आहेत, त्यांची पण संख्या वाढलेली आहे आणि ते प्रॉफिट कमवत आहेत, प्रॉफिट मिळत आहे, राईट? याचा अर्थ काय होतो माहितीये? दिस इज व्हॉट कॉल्ड व्हॅल्यू फॉर मनी. व्हॅल्यू जी तुम्ही गुंतवणूक करताय, जी तुम्ही इन्व्हेस्ट करताय, मग ते 12,000 असो किंवा 25,000 असो किंवा 50,000 रुपये असो, 50,000 रुपये तोळ्याला सुद्धा लोक विकत घेतात. 60,000 रुपये तोळ्याला सुद्धा विकत घेतात. लग्न सराईमध्ये सोनं विकत घेतलं जातं, राईट? का घेतात? कारण त्याची व्हॅल्यू आहे. आणि व्हॅल्यू रिअलाइज झाल्यानंतर मग तुमच्याकडे धनसंपत्ती असो किंवा नसो, मग ते लोन घेतलं जातं. कधी कधी शेती सुद्धा गहाण ठेवली जाते. कशासाठी? मुलांचं लग्न करण्यासाठी, शिक्षण करण्यासाठी किंवा ज्या काही या महत्वाच्या गोष्टी आहेत. 60,000 रुपयाचं सोनं जर आज 40,000 रुपयाला मिळत असेल ना, जरी पैसे नसतील तरी व्यक्ती ते विकत घेऊन येतील. आता विचार करा, सोनं ही वस्तू आहे. याच्याने जीवनाचं मूल्य किती वाढेल माहिती नाही, राईट? नाही माहिती. कारण मी असे सुद्धा व्यक्ती पाहिले ज्यांच्याकडे
10 तोळे सोनं आहे अंगावर, परंतु कॅन्सरग्रस्त झाल्यामुळे आता घरातील फक्त एक कोपरा मिळालाय. मी पाहिले पंढरपूरचेच एक माता भगिनी होत्या आणि फार जुनी गोष्ट आहे. त्यांची ही केस होती एक अशी. त्यांच्या जवळ कोणी जायला तयार नव्हतं. का? कारण आता कॅन्सर झालेला आहे. आणि जरी कॅन्सर असेल, तो संक्रमण नसेल तरी सुद्धा कितीही जवळचे व्यक्ती असतील तरी सुद्धा ते जर कॅन्सर शिगेला पोहोचला असेल, पस येत असेल, जखम झालेली आहे, चेहरा विद्रूप झालेला आहे, त्यावेळेस कोणीही जवळ येणार नाही. हे सत्य आहे. धिस इज द फॅक्ट. ही सत्य परिस्थिती आहे. जर तुम्ही सोन्याला विशेष महत्व देत असाल तर ते सोनं सुद्धा काढून घेतलं जाईल, कारण आरोग्य त्याहीपेक्षा महत्वाचं आहे आणि मोलाचं आहे. राईट? म्हणून व्हॅल्यू करणं गरजेचं आहे. सोनं ही वस्तू आहे किंवा एक धातू आहे. जसे वेगवेगळे धातू आहेत तसं सोनं एक धातू आहे ज्याची व्हॅल्यू आहे. राईट? परंतु त्याच्याही पेक्षा महत्वाचं आहे आपलं आरोग्य किंवा आपलं ज्ञान किंवा आपला आनंद किंवा जे आपले इमोशन आहेत ते, किंवा जे आपण शिक्षण प्रशिक्षण प्राप्त करत आहोत हे, जेणेकरून आपल्या जीवनाचा दर्जा किंवा आपल्या समाजाचा किंवा आपल्या कुटुंबाचा, ज्यामध्ये आपण राहत आहोत त्यांचा जर दर्जा उत्तम होणार असेल, वाढणार असेल, तर सर्वात आधी इन्व्हेस्टमेंट कुठं केली पाहिजे? कुठं केली पाहिजे माहितीये? ज्ञानामध्ये, ज्याच्यातून जीवनाची प्रगती होईल. आणि हे सर्व लोक खूप महान आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ज्यांच्यामुळे आज शिक्षण प्रणाली रसातळाला पोहोचलेली आहे, म्हणजे त्यातील लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. जे परिस्थितीने गांजलेले व्यक्ती आहेत, या प्रत्येकासाठी हे आवश्यक आहे किंवा आवश्यक झाले. हे शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचले, परंतु ते व्हॅल्यू रिअलाइज होणं गरजेचं आहे. राईट? आणि ज्या व्यक्ती, आता प्रत्येकासाठी हे सांगतोय की ह्या 4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत जीवनामध्ये, आणि ह्या गोष्टी जर प्राप्त करायच्या असतील तर त्यासाठी ही व्हॅल्यू रिअलाइज होणं गरजेचं आहे. आणि आजपासून, आतापासून स्वतःला वचन द्या की माझ्या जीवनामध्ये दर महिन्याला मी जर काही ठराविक रक्कम कमवत असेल, आणि हा फॉर्म्युला मी शिकवलेला आहे आपल्या वर्कशॉपमध्ये, ज्यावेळेस हे लाईव्ह ट्रेनिंग प्रोग्राम झालं 3 दिवसाचं, त्यामध्ये आपण हा प्रोग्राम अगदी विस्तृत स्वरूपात मी हा फॉर्म्युला शिकवला, PMDSPM. राईट? यामधील एक फॉर्म्युला आहे जो स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट करण्याची सजेशन देतो, म्हणजे पर्सनल ग्रोथ साठी. आणि एक अजून फॉर्म्युला आहे जो मेक द डिफरन्स, म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी जी रक्कम आपण देतो ना, यालाच म्हणतात चॅरिटी. म्हणजे असं काही रक्कम देणं दुसऱ्याच्या आयुष्यात जे तुम्हाला माहिती की तुम्हाला परत मिळणार नाही, परंतु दुसऱ्याच्या आयुष्यात त्याच्यामुळे भलं होईल, याच्यासाठी जी रक्कम दिली जाते, मग ते कुठल्याही स्वरूपात असेल, वही, पाटी, पेन्सिल, पुस्तक, गणवेश, दप्तर असेल, बॅग असेल, सॅक असेल, जे पण काही तुम्हाला देता येईल, मग ते लहान मुलं असतील, मुले असतील, गरीब मुली असतील, विद्यार्थिनी असतील, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ना, ही खरी इन्व्हेस्टमेंट आहे, ही खरी चॅरिटी आहे. राईट? दुसऱ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी जे गरजू व्यक्ती आहेत, अनाथ आहेत, वृद्ध आहेत, निराधार आहेत किंवा विधवा स्त्री आहेत, ज्यांना मदतीची आवश्यकता आहे, आणि समाजातील काही व्यक्तींनी एकत्रित येऊन त्यांना मदत करणं गरजेचं आहे. राईट? याला मेक द डिफरन्स म्हणतात, आणि हे करणं गरजेचं आहे. आणि किती रुपये द्यायला पाहिजे माहितीये? तुम्ही जर, हे सगळ्यांसाठी सांगतो मी पुन्हा एकदा, जर तुम्ही 10,000 रुपये कमवत असाल ना, तर त्यातले 1,000 रुपये चॅरिटीसाठी जाणं गरजेचं आहे. आणि 1,00,000 रुपये कमवत असाल तर 10,000 रुपये चॅरिटी साठी देणं अति आवश्यक आहे. आणि बिलीव्ह मी, विश्वास ठेवा, ही जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली ना, हीच तुम्हाला तारेल. शेवटी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये धनसंपत्ती उपयोगी नाही पडत, तिथं पुण्य उपयोगी पडतं, किंवा जे काही आपण चांगलं काही इन्व्हेस्ट केलेलं आहे कुणाच्या तरी जीवनामध्ये, ते आपल्याला मदत करतं. तर त्याच्यासाठी ही इन्व्हेस्टमेंट फार महत्वाची आहे. मेक द डिफरन्स.
आणि आजपासून हा प्रण घ्या. जर मी 10,000 रुपये कमवत असेल, जेवढं तुम्हाला यथाशक्ती शक्य असेल तेवढं. मी 10% म्हणतोय, परंतु जर तुम्हाला 5%, 1% जेवढं करता येत असेल, 100 रुपयापासून सुरुवात करा. परंतु ते 100 रुपये खिशातून काढून कुणाला तरी देणं आवश्यक आहे. गरजू व्यक्तींना, राईट? गरजू. गरजू हा शब्द फार महत्वाचा आहे आणि गरजूंची संख्या खूप जास्त आहे किंवा गरजूंची व्याख्या पण खूप जास्त आहे आता सध्याच्या काळात. या प्रत्येकाला तुम्ही मदत करू शकता. पहिली गोष्ट, याचं रिटर्न मिळणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की काही मिळणार नाही, पण याचं रिटर्न इतकं मिळेल की तुम्ही सुद्धा स्वतः सांभाळू शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, पर्सनल ग्रोथ, स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. जर तुमची सॅलरी 10,000 रुपीज असेल तर त्याच्या 5%, 500 रुपये हे स्वतःसाठी, ग्रोथसाठी, म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापिण्यासाठी नाही, राईट? स्वतःसाठी इन द सेन्स स्वतःचं ग्रोथ अपग्रेड, स्वतःची लेवल, स्वतःची फ्रिक्वेन्सी रेज करण्यासाठी तुम्ही बाजूला काढून ठेवणं आवश्यक आहे. आणि जेवढं स्वतःवर इन्व्हेस्ट कराल तेवढी तुमची व्हॅल्यू, गुणवत्ता, क्वालिटी वाढत जाईल. आणि जर तुम्ही स्वतःची गुणवत्ता, ज्यालाच क्वालिटी म्हणतात, किंवा इम्प्रूव्हमेंट जर करत जाल, तर असं शक्य नाही की जिथे कुठे तुम्ही जॉब करताय, जे तुम्ही कार्य करताय, व्यवसाय करताय, व्यापार करताय, उद्योग करताय किंवा नोकरी करताय, त्यामध्ये तुमचं प्रमोशन होणार नाही, असं शक्य नाही. कुठल्याही व्यक्ती असेल, अनोळखी व्यक्ती सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला पाहिलं ना, 10 व्यक्तींमध्ये असे लोक उठून दिसतात जे स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करतात किंवा स्वतःसाठी, स्वतःची इम्प्रूव्हमेंट, पर्सनल ग्रोथ होण्यासाठी जे कमिटेड आहेत, डेडिकेटेड आहेत, त्यांची ग्रोथ होतेच, बाय डिफॉल्ट होते. परंतु त्यासाठी आधी स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. जे मी कॅन्सरचं उदाहरण दिलं ना, अशी वेळ कुणावर येऊ नये म्हणून याच्यासाठी स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करावं लागेल. धनसंपत्ती दिल्याने आरोग्य मिळत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागेल, स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करावं लागेल आणि त्याला आरोग्य, हेल्थ म्हणतात. त्याला एक्सरसाइज म्हणतात. आपल्या अफर्मेशनचा हा सब्जेक्ट पण आहे की ऍक्शन फ्रिक्वेन्सी. याचा अर्थ काय होतो की आय लव्ह टू डू एक्सरसाइज, आय लव्ह टू डू गुड डाएट, हेल्दी डाएट. ओके, आपण सर्व काही जे डिस्कस करत आहोत हे एका गोष्टीवर डिस्कस करत आहोत. दिस इज व्हॉट कॉल्ड व्हॅल्यू. जर तुम्हाला तुमची व्हॅल्यू इम्प्रूव्ह करायची असेल तरी सुद्धा ते रिअलाइज होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. आता हा पुढचा फॉर्म्युला आहे TMFS. जी गोष्ट आज तुमच्या जीवनात आहे, तुम्ही त्याला व्हॅल्यू देत आहात आणि तुम्हाला जर अशी शंका असेल किंवा भ्रम असेल किंवा प्रश्न पडला असेल की माझी ग्रोथ का होत नाही, मी माझ्या जीवनाच्या ह्या क्षेत्रांमध्ये प्रगती का करत नाही, मी धनसंपत्ती का अर्जित करत नाही, असा जर प्रश्न पडला असेल तर आता स्वतःला तुम्ही प्रश्न विचारा की याच्यासाठी मी किती कमिटेड आहे, याच्यासाठी मी किती वचनबद्ध आहे, याच्यासाठी मी किती समर्पण करायला तयार आहे, म्हणजे मी त्या गोष्टीचा अधिकारी आहे, राईट? जर तुम्हाला धनसंपत्ती हवी असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? TMFS. धनसंपत्ती अर्जित करण्यासाठी जे ज्ञान प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही वेळ दिला का? स्वतःला विचारा. म्हणजे तुम्हाला स्वतः या प्रश्नांची उत्तर तुम्हाला स्वतः शोधायची आहेत, राईट? तुम्हाला स्वतः शोधायचे आहेत, कारण तुमच्यापेक्षा प्रामाणिक किंवा समर्पक व्यक्ती भेटणार नाही जो याची उत्तर देऊ शकेल आणि जे तुमच्या जीवनासाठी 100%, 100%, 100% लागू पडेल. मी धनसंपत्ती अर्जित करण्यासाठी जे ज्ञान ग्रहण करायचं होतं त्याच्यासाठी वेळ दिला का? नाही. मी सोशल मीडियाला वेळ दिला किंवा व्हॉट्सअप, फेसबुक किंवा नेटफ्लिक्स किंवा टीव्ही, सिरियल, मूव्ही याच्यासाठी वेळ दिला. मग ज्ञान कसं प्राप्त होईल धनसंपत्तीचं? धनसंपत्ती कशी ग्रो होईल? खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतात, असं नका समजू की तुमच्याकडे लाखो रुपये आहेत तर तेवढी क्षमता आहे. कदाचित त्या लाखोचे करोडो झाले असते किंवा करू शकला असतात. आणि ज्याच्याकडे करोडो आहेत तो समाजकार्य पण चांगल्या पद्धतीने करू शकतो, राईट?
तर मी याच्यासाठी वेळ दिला का? बरं. मी याच्यासाठी धनसंपत्ती, रुपये कमवण्यासाठी रुपये खर्च केले का? बरं. मी माझा फोकस त्या गोष्टीवर ठेवला का? फोकस, फोकस फार महत्वाचा आहे. काल आपण याच्यावर चर्चा पण केली. जिथे आपला फोकस तिथे आपली ऊर्जा, शक्ती, एनर्जी फ्लो करते. राइट? मी याच्यावर फोकस केला का? जर मी फोकस नाही दिला, तर माझ्या जीवनात ती गोष्ट कसं काय येईल? आणि याच्यासाठी जर माझ्या जीवनात स्पेस नाही, जागा नाही, तर ती गोष्ट माझ्या जीवनात कसं काय येईल? आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या व्यक्तीने त्या वस्तूसाठी, व्यक्तीसाठी किंवा परिस्थितीसाठी ह्या चारही गोष्टी खर्च केल्या. TMFS हा पण डिटेलमध्ये सेशन आहे. याच्यावर पण आपण डिटेलमध्ये नंतर डिस्कस करणार आहोत. राइट? तर ज्या काही गोष्टी आपण आता चर्चा करत आहोत, दिस इज व्हॉट द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन आवर लाईफ. जीवनामध्ये गुणवत्ता आणि परिवर्तन करायचं असेल तर ह्या चारही गोष्टींसाठी कमिटेड असणं गरजेचं आहे. राईट? आता पुन्हा एकदा प्रॅक्टिकल सेशन आहे. ज्या गोष्टी मी सांगतोय ह्या आपल्याला कराव्या पण लागणार आहेत. राईट? ह्या कृती करण्याचा सब्जेक्ट आणि विषय आहे, तर ह्या कराव्या लागतील. व्हॅल्यू हे सर्वांना रिअलाइज झालं का? व्हॅल्यू जर झालं असेल तर चॅट बॉक्स मध्ये व्ही हा शब्द लिहा. व्ही कळालं? चॅट बॉक्स मध्ये व्ही लिहा. व्हॅल्यू हे कमिटमेंट आहे, डेडिकेशन आहे किंवा ऍक्शन फ्रिक्वेन्सी आहे, लिहावं लागेल. व्हॅल्यू व्हॅल्यू रिअलाइज होणं गरजेचं आहे. ज्या व्यक्ती, ज्या वस्तू, ज्या परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आहेत यांच्यासाठी व्हॅल्यू निर्माण करणं गरजेचं आहे. येस, व्ही व्ही सर्वांनी व्ही लिहायचंय. कदाचित याच क्षणी तथास्तु होईल. येस. आणि हे रिअलाइज होणं सुद्धा फार महत्वाचं आहे, की ज्या गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये प्राप्त करत आहे याच्यासाठी दिस इज व्हॉट द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, की मला त्या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागेल, फोकस करावं लागेल आणि पैसा खर्च करावा लागेल. राईट? येस. ओके, व्हेरी गुड. मी पुन्हा विनंती करेन हा सर्वांना, ह्याच्या हे प्रॅक्टिकल सेशन आहे, प्रॅक्टिकल. आणि आपल्याला फक्त 2 दिवस मिळतात, सॅटरडे संडे. त्याच्यामध्ये सुद्धा जेवढं काही मला देता येईल तेवढं मी शेअरिंग करत आहे. शेअरिंग करणं फार 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 महत्वाचं आहे. आणि ही सुद्धा एक फ्रिक्वेन्सी आहे जी आपल्याला आपल्या जीवनामध्ये सर्वोत्तम करण्यासाठी, सर्वोत्तम जीवनाची ग्रोथ करण्यासाठी फार 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 महत्वाचं आहे. राईट? येस. ओके, व्हेरी गुड. व्हॅल्यू रिअलाइज झाली, फ्रिक्वेन्सी सेट केली आणि सगळेजण आता कमिटेड आहेत. स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट करायची. राईट? स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट करा. नाहीतर महिन्याच्या शेवटी 30 तारखेला ज्यावेळेस सॅलरी होईल, 1 तारखेला सॅलरी होईल ना, तर त्यावेळेस जर स्वतःसाठी खर्च नाही केला तर तुमचं अंतर्मन तुम्हाला, सबकॉन्शियस माइंड तुम्हाला प्रश्न विचारेल, की मी हे का करतोय? कशासाठी करू मी हे? कारण मला काय मिळणार आहे? जरी तुम्ही तुमचा सगळी धनसंपत्ती कुटुंबासाठी खर्च करत असाल किंवा अजून जे काही इन्व्हेस्ट करत असाल, परंतु स्वतःसाठी, याला पर्सनल पॅम्परिंग म्हणतात. तो एक वेगळा विषय आहे. हा फॉर्म्युला आहे PMDS-PM. तर याच्याविषयी ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत त्यावेळेस मी हे विस्तृतमध्ये वर्णन करेन. परंतु स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट करणं फार गरजेचं आहे. आणि आजपासून स्वतःसाठी या 2 गोष्टींसाठी तरी प्रामुख्याने धनसंपत्ती 10 रुपये का असेना पण बाजूला काढा. महिन्याला 10 रुपये नाही, दररोज 10 रुपये. जसं जमेल तसं स्वतःसाठी एक इन्व्हेस्टमेंट करा. एक
चॅरिटीसाठी, कुणाला तरी मदत करायची आहे म्हणून, आणि दुसरं स्वतःची ग्रोथ करायची आहे म्हणून. आणि याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करा. जसं जमेल तसं घरामध्ये कमीत कमी 10 पुस्तकं असणं फार गरजेचं आहे. तुम्ही कितीही श्रीमंत असा, पण जर ही पुस्तकं नसतील तर तुम्ही गरीब आहात, राईट? आणि जर खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हायचं असेल, श्रीमंत वेगळा अर्थ आहे आणि पैसेवाले वेगळा अर्थ आहे. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी असे काही व्यक्ती पाहिलेले आहेत, असे गरीब व्यक्ती पाहिलेले आहेत की ज्यांच्याकडे फक्त पैसा आहे. लक्षात आलं? ज्यांच्याकडे फक्त पैसा आहे असे पण गरीब व्यक्ती मी पाहिलेले आहेत. आणि काही व्यक्ती इतके श्रीमंत आहेत की ज्यांच्याकडे पैसा पण आहेत आणि श्रीमंती पण आहे, राईट? याला वेल्दी म्हणतात. खऱ्या अर्थाने वेल्दी, वेल्दीचा अर्थ श्रीमंती होतो. रिच, रिच इंग्लिशमध्ये रिच म्हणतात. रिच म्हणजे पैसेवाले होतात, राईट? श्रीमंत जर व्हायचं असेल तर याच्यासाठी पुन्हा व्याख्या आहे. 5 गोष्टी आहे. फिजिकल, मेंटल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, स्पिरिच्युअल अध्यात्म, स्पिरिच्युअल ध्यान, ओके? ज्याला म्हणतात ध्यान, योग, या गोष्टींमध्ये जो ग्रोथ करतो, स्पिरिच्युअल अध्यात्म, त्याची त्या क्षेत्रात प्रगती होणं फार गरजेचं आहे. आणि 5वं आहे सामाजिक, सामाजिक क्षेत्रात पण प्रगती होणं फार गरजेचं आहे. हा, माझ्याबरोबर पुन्हा एकदा कृती करा. फिजिकल, फिजिकल जरी स्क्रीनवर तुम्ही नसाल तरी सुद्धा ही कृती करणं गरजेचं आहे. फिजिकल, मेंटल, ओके, फायनान्शियल, स्पिरिच्युअल आणि सोशल, या 5ही क्षेत्रामध्ये जो आपली प्रगती करतो, ग्रोथ करतो, तो श्रीमंत आहे. बाकी पैसेवाले आहेत, गुटगुटीत आहेत, कदाचित व्याधी आहेत, उपाधी आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी जरा आहे, म्हातारपण आहे, व्याधी आहे, बाकी सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट आहेत, राईट? परंतु जर खऱ्या अर्थाने स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर मात्र तुम्ही बाकी खऱ्या अर्थाने श्रीमंतीकडे होणारा हा मार्ग आहे. म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना एक उपाधी ही पण दिलेली, पदवी दिलेली आहे, श्रीमंत योगी. योगी आहेत, श्रीमंत पण आहेत, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी याच्या अंतर्गत आलेल्या आहेत, राईट? आणि ही प्रगती करण्यासाठी आपण सर्वांनी वचनबद्ध आणि कटिबद्ध असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे पेन, पेन्सिल, वही, पुस्तक काही असेल, पुस्तक इन द सेन्स नोटबुक, तर त्यामध्ये हे लिहा की मी कमिटेड आहे, मी वचनबद्ध आहे माझ्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी, आणि याच्यासाठी महिन्याभरात मी कमीत कमी 5% 5% रुपीज इन्व्हेस्ट करणार आहे. कशामध्ये? स्वतःमध्ये. हे लिहा. आता लिहा तुम्ही. ज्या व्यक्तींना सक्सेसफुल ट्रेनर बनायचं आहे किंवा स्वतःचा चॅनल स्टार्ट करायचा आहे, त्यांनी स्वतःचा व्हिडिओ ऑन करणं फार फार गरजेचं आहे, राईट? हे तुमच्यासाठी आहे. हे कृती करणं गरजेचं आहे. मी जितक्या पण कोर्समध्ये, ट्रेनिंगमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे ना, इथे हे सगळे व्यक्ती टॉप मोस्ट पोझिशनचे असतात, परंतु हे सगळे व्यक्ती बसतानाच प्रॉपर असे बसलेले आहेत की त्यांना शिकायचंय. ही फ्रिक्वेन्सी आहे, ही फ्रिक्वेन्सी मॅच करावी लागेल. जर मी स्वतः, जर मला समजा हा माझा सेशन, माझा प्रोग्राम किंवा ट्रेनिंग प्रोग्राम आहे, ज्यामध्ये अंतःकरणातून ही इच्छा आहे की प्रत्येक खेडोपाडी गावांमध्ये शेतकऱ्यांपर्यंत, शिकलेल्या त्यांच्या मुलांपर्यंत, मुलींपर्यंत किंवा त्या माता भगिनी गृहिणींपर्यंत जी शेत मजूर आहे तिच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवायचे, तर पहिल्यांदा मी स्वतःला कमिटमेंट पाहिजे ना, माझी कमिटमेंट पाहिजे, माझं वचनबद्धता, माझी डेडिकेशन पाहिजे. अशा कितीतरी गृहिणी आहेत ज्यांच्याकडे प्रतिभा आहे, परंतु त्या प्रतिभेला वाव मिळत नाही. त्यांच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर तुम्हाला सुद्धा कमिटमेंट घ्यावी लागेल, आणि ज्यांच्या अंतःकरणात ही इच्छा आहे की येस, आय हॅव टू डू समथिंग. 10 व्यक्तींची जरी जबाबदारी घेतली, फक्त 10 लोकांची जरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, ज्यांच्याशी तुमचा रॅपो बिल्ड होतो चांगला खऱ्या अर्थाने आणि नातं दृढ होणार आहे, अशा व्यक्तींची जरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तरी तुमचं जीवन बदलून जाईल. कळालं? नॉट नेसेसरी की दरवेळेस आपण स्वतःमध्येच लक्ष घातल्याने जीवनात परिवर्तन. इम्प्रुव्हमेंट स्वतःमध्ये करायची म्हणजे
फक्त स्वतःवर लक्ष देऊन उपयोग नाही. ज्यावेळेस दुसऱ्यांची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी आपण ग्रहण करतो ना, त्यावेळेस स्वतः एखाद्याला जर तुम्ही सांगताय ना सूर्यनमस्कार करत जा, तर तुमचं अंतर्मन आधी तुम्हाला विचारेल, तुम्ही केला का? दुसऱ्याला जर तुम्ही सांगताय स्किपिंग रोप कर, स्टॅमिना बिल्ड कर आणि तुझी ज्याला कार्डियक एक्सरसाइज म्हणतात, फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी जो एक्सरसाइज आहे, पहिल्यांदा तुमचं अंतर्मन तुम्हाला म्हणेल की अरे तू केलंस का? दिस इज व्हॉट कॉल्ड रिस्पॉन्सिबिलिटी. याला अकाउंटेबिलिटी म्हणतात, याला जबाबदारी म्हणतात. आणि ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये साकार होऊ शकते जर त्यांनी अकाउंटेबल झालं. वही पेन पेन्सिल जे काय आहे त्याच्यामध्ये हे लिहून घ्या. त्या वहीमध्ये हे लिहा की मी माझ्या जीवनाची जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे, रिस्पॉन्सिबल आहे, अकाउंटेबल आहे आणि मला ते करावं लागेल. राईट? आणि जर तुम्ही जबाबदारी स्वीकारली, जर तुम्हाला व्हॅल्यू रिअलाइज झाली, तर स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून ऍक्शन प्लॅन काय घ्यायचा आहे की दर महिन्याला 100-200 रुपये पुस्तकांमध्ये इन्व्हेस्ट करायचंय. स्टेप बाय स्टेप बाय स्टेप आपल्या घरामध्ये पुस्तकं असणं फार महत्वाचं आहे. तुमच्या मुलांसाठी, कुटुंबासाठी, येणाऱ्या पिढीसाठी ही इन्व्हेस्टमेंट फार महत्वाची आहे. रॅदर 50 इंची मोठा टेलिव्हिजन घेण्यापेक्षा किंवा आयपॅड, आयपॉड, आयफोन याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा सर्वात आधी जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना, तर ती पुस्तकांमध्ये करा. स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी हे करा. राईट? आणि एक तर झाली व्हॅल्यू, दुसरं झालं फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी जर रेज करायची असेल तर सजग राहा, सतर्क राहा. अशा फ्रिक्वेन्सी मधून स्वतःला इन्व्हॉल्व करा ज्यामध्ये आपली फ्रिक्वेन्सी रेज होईल आणि ज्यामध्ये एक सराउंडिंग ऍटमॉस्फिअर किंवा असं वातावरण निर्मिती होईल ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टींचं पुन्हा 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 स्मरण होत राहील. कम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला तुमचं योगदान देता येईल. राईट? तर याच्यासाठी ह्या आणि ज्या काही 5 गोष्टी आपण शिकलेलो आहोत, कुठल्या की ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शनची लाईफस्टाईल, जीवन पद्धती. आणि लक्षात ठेवा ही जीवन पद्धती आहे, एक दिवसाचं किंवा 1 महिन्याचं कार्य नाहीये. वेट रिड्यूस करणं हे कधीही संकल्प ठेवू नका की फक्त मला वजन कमी करायचंय म्हणून जॉगिंग करायची आहे. या जगामध्ये 2 प्रकारचे व्यक्ती आहेत. ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी पण हे पुस्तक विकत घ्या. सगळेच पुस्तकं विकत घ्या, जी काही मी सांगत आहे. पुढाकार घ्या. खूप छान पुस्तक आहे हे. आणि याच्यामध्ये सुद्धा जीवनाचे बऱ्याच काही गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. या जगामध्ये 2 प्रकारचे व्यक्ती आहेत, जे मगाशी आपण उदाहरण पाहिलं, लग्नामध्ये 10 लाख रुपये खर्च करणारे. त्याच प्रकारचे 2 व्यक्ती अजून ह्या जगामध्ये आहेत. एक सुखाकडे पळणारे, एक दुःखापासून दूर पळणारे. एक जो सुखाकडे पळत आहे. हे पण लिहून घ्या, वाक्य खूप छान आहे. सुखाकडे पळणारा व्यक्ती, सुखाकडे म्हणजे ज्याला सुखाची ओढ आहे किंवा ज्याला सुखाची आस आहे, सुखाकडे पळणारा एक व्यक्ती. एक कॅटेगरी सुखाकडे पळणारी आणि दुसरी कॅटेगरी दुःखापासून दूर पळणारी. सुखाकडे जाईल का नाही माहिती नाही, पण दुःखापासून मात्र दूर पळायचंय, दुःखापासून दूर जायचंय. दुःख नको आहे म्हणून मेहनत करणारे आणि पहिले व्यक्ती आहेत ज्यांना सुख हवं आहे म्हणून पळणारे. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात? सुखाकडे जाणारे आहात का दुःखापासून दूर पळणारे आहात? पहिली कॅटेगरी सुख, सुखाकडे जाणारे. दुसरी कॅटेगरी दुःखापासून दूर जाणारे. पहिल्या कॅटेगरीत आहात का दुसऱ्या कॅटेगरीत आहात? जरा चॅट बॉक्स मध्ये लिहा. येस, यू हॅव टू राईट इट. हे करावं लागेल. कृती करणं फार फार गरजेचं आहे. राईट? लिहावं लागेल तुम्हाला. तुम्ही सुखाकडे जाणाऱ्या आहात का दुःखाकडे? पहिला सुख, दुसरा दुःख. 1 किंवा 2 दोघांपैकी एक लिहा. येस, लिहावं लागेल. कमीत कमी या निमित्ताने थोडं डिस्कशन होईल. येस, व्हेरी गुड. सगळ्यांनी लिहिलंय 1. पण हे खरं आहे का? सुखाकडे जाणारे व्यक्ती फार दुर्मिळ आहेत.
नाही, प्रत्येकाने लिहिले आणि प्रत्येकाला असं वाटतं सुद्धा की मी सुखाकडे जाण्यासाठी परत धडपड करतोय. नाही. ओके, याच्यावर डिटेलमध्ये डिस्कशन करण्यासारखा सब्जेक्ट आहे हा. राईट. ओके, व्हेरी गुड. जे व्यक्ती सुखाकडे जाणारे आहेत ना, यांना कधीही काहीही सांगायची आवश्यकता पडणार नाही. आणि याचं बरेच उदाहरणं पण आहेत. राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्सलेंट, थँक्यू. ज्यांनी नाही लिहिलं त्यांनी सुद्धा स्वतःला हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे की मी जे काही कार्य करतोय हे सुखाकडे जाण्यासाठी करतोय का दुःखापासून दूर पळण्यासाठी करतोय. म्हणजे आजचं दुःख अवॉइड करण्यासाठी. म्हणजे आज प्रॉब्लेम आहे, आज संकट आहे, आज समस्या आहे, फक्त हे आजचा किंवा आत्ता काटकसर का करायची आहे किंवा आता आर्थिक चणचण आहे म्हणून, तर याच्यासाठी मी कार्य करतोय का? प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. दोन प्रकारचे व्यक्ती ह्या जगामध्ये, दोन, एक सुखाकडे, एक दुःखाकडे. पहाटे जे तुम्हाला मॉर्निंग वॉक करताना दिसतात, जॉगिंग करताना दिसतात, की प्राणायाम, ध्यान, योग करताना दिसतात, की ज्यांच्या घरी, ज्यांच्याकडे पुस्तकांसाठी संग्रह आहे, लायब्ररी आहे, किंवा जे स्वतःसाठी जागरूक आहेत, डायटिंग प्लॅन फॉलो करतायत. डाएट म्हणजे सकस पौष्टिक आहार जे ग्रहण करतायत, जे जिभेसाठी फक्त इथपर्यंत जी टेस्ट आहे ना, याच्यासाठी नाही कार्य करत किंवा याच्यासाठी भोजन नाही. आज भोजन करण्याचं कारणच हे, टेस्ट. फक्त टेस्ट हवी आहे म्हणून भोजन केलं जातं. परंतु हे पशु आणि पक्ष्यांपेक्षा, प्राण्यांपेक्षा खालच्या लेवलचं जेवण आहे, जे फक्त टेस्टसाठी कंझ्युम करतायत आवश्यकतेपेक्षा जास्त. राईट. तर जे डाएट फॉलो करतायत, रीडिंग करत आहेत, व्यायाम करत आहेत, एक्सरसाइज करत आहेत, प्राणायाम, ध्यान, योग करत आहेत, स्वतःच्या जीवनामध्ये रिअलायझेशन करत आहेत आणि स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत. स्वतःमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करत आहेत, हे सगळे व्यक्ती सुखाकडे जाणार आहेत. आणि खूप चांगली गोष्ट आहे. आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट यू. आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो अंतःकरणापासून मी, जर तुम्ही सुखाकडे जाणारे असाल तर. परंतु उत्तर आता मला नाही द्यायचंय, उत्तर तुम्ही स्वतःला द्यायचंय की खरंच मी सुखाकडे पळणारा व्यक्ती आहे का? ठीक आहे, नसेल तरी काय हरकत नाही. ज्यावेळेस रिअलायझेशन होईल त्यावेळेस तरी सुरुवात होऊ शकते. परंतु सुखाकडे जाणाऱ्या व्यक्तींची ही व्याख्या आहे. पहाटे जॉगिंग करण्यासाठी जे व्यक्ती तुम्हाला पार्कमध्ये किंवा गार्डन मध्ये दिसतात किंवा ट्रेकवर असतात किंवा ट्रेकिंग करायला जातात ना, यामध्ये 80% लोक हे ते आहेत ज्यांना डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आता वॉकिंग करावं लागेल. यामध्ये 80% लोक ते आहेत ज्यांना डायबिटीज डिटेक्ट झालेला आहे आणि म्हणून त्यांना एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. किंवा ज्यांना हार्ट मध्ये काही आता समस्या किंवा अशा व्याधी निर्माण झालेल्या आहेत, किंवा ज्यांचं वजन वाढलेलं आहे, ओबेसिटी, आणि वेट रिड्यूस करण्यासाठी ते प्रयत्न करतायत. हे सगळे सेकंड नंबरचे व्यक्ती आहेत की ज्यांना कुणीतरी सांगितलंय आणि आता त्यांना रिअलाइज झाले. काय रिअलाइज झाले माहितीये? जर मी कृती नंबर 1 जर केली नाही तर याचा परिणाम, कॉन्सिक्वेन्सेस 2 नंबर आहे. इन द सेन्स की जर मी आता व्यायाम नाही केला, आता स्वतःच्या शरीराकडे लक्ष नाही दिलं तर याचा परिणाम, गंभीर परिणाम होणार आहे. आता त्या परिणामांपासून वाचण्यासाठी किंवा त्या परिणामांना अवॉइड करण्यासाठी जे व्यक्ती कार्य करतात ते सगळे सेकंड नंबर मध्ये आहेत. आणि म्हणून पुन्हा पुन्हा विचारतोय की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात. जर 1 नंबरच्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही इनबिल्ट, म्हणजे तुमच्या आतमध्ये तो सोर्स आहे जो तुम्हाला प्रवृत्त करतोय, इन्स्पायर करतोय, मोटिवेट करतोय. मोटिवेशन जर हे अंतःकरणातून येत असेल, अंतर्मनातून येत असेल, तर तुम्ही पहिल्या कॅटेगरीमध्ये आहात. आणि काळजी करायची आवश्यकता नाही. जरी नसाल तरी सुद्धा तुम्ही आता स्वतःला विचारा की मी पहिल्या कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी काय करू शकेल. आता तुम्हाला कळालं, ही व्हॅल्यू रिअलायझेशन याला म्हणतात. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी यांच्यामध्ये ग्रोथ करायची आहे, प्रगती करायची आहे, किंवा जीवनामध्ये जे इमोशन, सगळं काही चाललंय कशासाठी चाललंय? फक्त एका गोष्टीसाठी, इमोशन. हे इमोशन जर प्राप्त करायचं असेल, कुठलं? हॅपीनेस किंवा जॉय
किंवा टुगेदरनेस किंवा कॉन्सन्ट्रेशन किंवा क्रिएटिव्हिटी किंवा वेलनेस किंवा कॉन्फिडंट फील करायचं असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करायच्या असतील, दिस इज व्हॉट कॉल्ड इमोशन. प्रत्येक गोष्ट कृती करण्यामागे हेच कारण आहे. आणि हे जर अचीव्ह करायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला नंबर 1 ही कॅटेगरी आहे, याच्यामध्ये यावं लागेल. आणि ह्या कॅटेगरीमध्ये येणारे लोक स्वतःमध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतात तर त्याला खर्च समजत नाही, त्याला काय म्हणतात, गुंतवणूक. राईट. आता 3 शब्द आपण पाहूया. ते 3 शब्द फार महत्वाचे आहेत. बरेचसे व्यक्ती म्हणतात, 2 प्रकारचे व्यक्ती आहेत. खूप खर्च झाला. काय म्हणतात, खूप खर्च झाला. आता ज्याच्या कानावर हे शब्द पडतील त्याला सुद्धा अप्रिय घटना घडल्यासारखं वाटेल. म्हणजे जे करायचं नव्हतं ते करावं लागलं असं फील होईल. राईट. खर्च झाला, खूप खर्च झाला, या महिन्यात खूप खर्च झाला. खर्च इन द सेन्स, ज्या वेळेस एखादा व्यक्ती असा बोलतो ना त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला वाटतं की अनावश्यक केला, म्हणजे करायची आवश्यकता नव्हती तरी पण केला. अप्रिय घटना निर्माण झाली. फ्रिक्वेन्सी कशी निर्माण होईल? पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी होईल का निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी होईल? ज्या मुलांच्या, ज्या कुटुंबाच्या, ज्या मित्रमंडळींच्या, ज्या कलेच्या, सहकाऱ्यांच्या कानांवर हे शब्द पडले तुमच्याकडून, तर त्या व्यक्तींची पण फ्रिक्वेन्सी डाऊन होईल आणि तुमची पण फ्रिक्वेन्सी डाऊन होईल. आणि यावरच दुसरा शब्द, याला पर्याय आहे हा, खर्च झाला, याच्या ऐवजी काय म्हणावं लागेल माहितीये? या महिन्यात खूप गुंतवणूक झाली, इन्व्हेस्टमेंट झाली. आता ज्या वेळेस इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक हा शब्द वापरतो ना आपण, त्यावेळेस काय रिअलाइज होतं? त्यावेळेस दिसतो समोर काहीतरी अजून भव्य दिव्य गोष्टी घडणार आहेत किंवा याचे रिटर्न मिळणार आहेत. आता इथून पुढे जे पण तुम्ही काही करणार आहात त्यावेळेस काय म्हणायचं की मी गुंतवणूक केलेली आहे. राईट. फक्त हा शब्द बदलायचा आहे. गुंतवणूक केलेली आहे. कशात गुंतवणूक केली? किराणा मालात गुंतवणूक केलेली आहे. किराणा माल आणला ना घरात, ग्रोसरी आणली ना, तो खर्च नाहीये, ती गुंतवणूक आहे. तुम्ही महिन्याभराचं राशन जे घरात आणले ना, ती गुंतवणूक आहे. कारण कुणाचं तरी भोजनाची व्यवस्था केलेली आहे तुम्ही. गुंतवणूक आहे. त्याच्यातनं रिटर्न मिळणार आहे, आरोग्य मिळणार आहे चांगलं, उत्कृष्ट पौष्टिक आहार मिळणार आहे. राईट. हा छोटासा डिफरन्स आहे. या छोट्याच गोष्टी आहेत ज्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवतात. राईट. आणि ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला तुम्ही म्हणता ना, बोलता बोलता चर्चा करता असं, ग्रुप आपल्या समोर एक समस्या निर्माण झालेली आहे असं ज्या वेळेस बोलाल, आपल्या समोर एक समस्या, ते बाकीच्या लोकांना वाटतं की अरे आता काय समस्या निर्माण झाली असेल पुन्हा. कारण हा स्वतःमध्ये एक निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे, जी निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी तशा प्रकारचं वातावरण निर्मिती करतात. राईट. परंतु हेच म्हणजे भीतीयुक्त वातावरण निर्माण झालं, आता निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी निर्माण झाली. आणि जशी फ्रिक्वेन्सी असेल तशा वस्तू, परिस्थिती, व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आकर्षित होतील. आता हेच वाक्य तुम्ही कसं सांगू शकता माहितीये? आपल्या समोर एक आव्हान आहे, चॅलेंज आहे. राईट. आणि आपल्याला हे पार पाडायचंय. आता हे ज्यावेळेस दुसऱ्या प्रकारचं वाक्य एखादा व्यक्ती बोलेल ना, त्यावेळेस त्या ऐकणाऱ्यांच्या मनात सुद्धा असेल, अरे येस, गमतीशीर आहे, काहीतरी मजेशीर आहे आणि काहीतरी चॅलेंज आहे, आता हे पार पाडावं लागेल. दिस इज व्हॉट द स्मॉल डिफरन्स बिटवीन कम्युनिकेशन. आणि दिस इज व्हॉट कॉल्ड, जे थॉट्स आहेत ना, विचार आहेत, जे आपण बोलतो त्याच्यामध्ये सुद्धा आपली स्वतःची एक ऊर्जा शक्ती आहे. आणि बरेचसे व्यक्ती असं सुद्धा बोलतात. आता याची फार मोठी लिस्ट आहे, मी ही सगळी लिस्ट पाठवून देईन तुम्हाला, काय बोलायचं काय नाही बोलायचं. फक्त बोलण्यावर सुद्धा फोकस केला ना तरी सुद्धा चेहऱ्यावर स्मित हास्य येईल. या जगामध्ये कुणाला समस्या कमी आहेत, कुणाला संकट कमी आहेत. रस्त्यावर काम करणारा व्यक्ती असेल त्याला सुद्धा तेवढ्याच समस्या आहेत जेवढे एखाद्या कंपनीचा, मोठ्या कंपनीचा सीईओ किंवा प्रेसिडेंट आहे. कुणाला समस्या कमी आहेत? प्रत्येकाला आपापल्या लेवलला, आपापल्या क्षमतेला त्या समस्या फार मोठ्या वाटतात. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये जाऊन असं म्हणता ना की आपला प्रयत्न फसला,
आपण अयशस्वी झालो, अपयशी झालो, त्यावेळेस त्या व्यक्तींच्या अंतःकरणामध्ये सगळ्या निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी निर्माण होतील आणि तुमच्याविषयी सुद्धा निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी निर्माण होईल. तुमच्या अंतःकरणात तर येईलच, त्यांच्या अंतःकरणात पण येईल आणि तुम्हाला ते त्यांच्या दृष्टीने काय बघतील की अरे फेल्युअर व्यक्ती आहे, अयशस्वी व्यक्ती आहे. त्यामुळे कधीही असं बोलू नका. त्याच्याऐवजी असं काहीतरी बोला की आपल्याला नवीन मार्ग शोधावा लागेल, राईट? आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवा परमेश्वराकडे, ज्या वेळेस तुम्ही शक्तीसाठी याचना केली त्या वेळेस परमेश्वराने तुम्हाला चॅलेंजेस दिलेले आहेत, आव्हानं दिलेली आहेत, नवीन नवीन आव्हान दिलेले आहेत आणि ते तुम्हाला पार पाडायचे. आणि हे पार पाडल्याने काय होईल माहितीये, तुमची स्ट्रेंथ वाढेल. जर सगळं रेडीमेड वाढून दिलं तुम्हाला, पंचपक्वानाचं ताट आहे, सगळं काही पौष्टिक, सगळं पौष्टिक इन द सेन्स सगळं काही पंचपक्वान तुम्हाला रेडीमेड दिलेलं आहे वाढून, तुमचा काय मोठेपणा याच्यात? तुम्ही फक्त ते ग्रहण करणारे आहात. आई वडिलांनी किंवा वडिलोपार्जित इस्टेट प्रॉपर्टी सगळं काही मिळालेलं आहे किंवा काहीतरी शेती किंवा गुंठा वगैरे विकून तुमच्याकडे धनसंपत्ती येत आहे. फॉर एक्झाम्पल अनैसर्गिक पद्धतीने श्रीमंत झालेला आहात, पैसेवाले झालेला आहात, धनसंपत्ती कमवलेली आहे. याच्यात तुमचा कुठला मोठेपणा? आणि जर अशी धनसंपत्ती एखादा व्यक्ती कमवत असेल तर त्याच्या मुलांकडून तरी तुम्ही कसं काय एक्सपेक्टेशन आणि अपेक्षा करू शकता की याने याच्या जीवनामध्ये काहीतरी महान बनणं अपेक्षित आहे? नाही करू शकत. इट इज नॉट पॉसिबल. त्यासाठी काय करावं लागेल? रिअलाइज करावं लागेल. सर्वात आधी स्वतः ते निर्माण करावं लागेल आणि हे निर्माण करण्यासाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे. काय महत्वाची आहे? आव्हानं, चॅलेंजेस, संकट जे पण काही येतील त्याच्यावर मात करणं गरजेचं आहे. त्याच्यावर कार्य करणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये असे आव्हान आले त्यावेळी सर्वात आधी स्वतःला काय म्हणायचं? कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप हार्दिक अभिनंदन. कारण जीवनामध्ये नवीन काहीतरी कृती करण्यासाठी ज्याच्या जीवनामध्ये चॅलेंज नाही त्याच्या जीवनामध्ये रस तरी असेल का? स्वतःला विचारा. ज्याच्या जीवनामध्ये चॅलेंजेस नाहीयेत, किती नीरस कंटाळवाणं जीवन होईल ते. आणि आज तुमच्या जीवनामध्ये ज्या पण काही गोष्टी घडतात तुम्हाला असं वाटतं की किती चॅलेंजेस, किती संकट. अहो ही संकट नाहीये, हे तुमच्या जीवनामध्ये रंग भरण्यासाठी परमेश्वराने केलेली योजना आहे. तुम्हाला अजून महान बनवण्यासाठी. तुम्हाला जर स्वतःला डेव्हलप करायचं असेल, जिम मध्ये जाऊन सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला पिळदार शरीर, मसल टोन बॉडी करायची असेल तर त्याला तिथे बसून आराम नाही करायचा आहे, तिथे बसून वेट लिफ्ट करायचंय. लक्षात आलं का? बायसेप जर डेव्हलप करायचं असेल तर त्यासाठी वेट लिफ्ट करावं लागेल, पुल अप्स करावं लागेल, जॉगिंग करावं लागेल, कार्डियक एक्सरसाइज करावं लागेल. जिम म्हणजे काय आरामाची गोष्ट आहे का? आरामाची जागा आहे का की जिथे जाऊन फक्त व्यक्ती आराम करेल? तरी सुद्धा व्यक्ती तिथे पैसे भरतात. 5,000 रुपये मंथली चार्जेस असणारे पण जिम आहेत का? फिजिकल फिटनेस पाहिजे. आता तिथे जाऊन जर स्वतःला टोन करण्यासाठी मेहनत करावी लागते आणि तिथे म्हणतात ना मेहनत, तालमीत गेल्यानंतर मेहनत करावी लागते. त्यावेळेस खुराक मिळतो आणि तो खुराक अंगी लागतो आणि ते शरीर धष्टपुष्ट, सुदृढ, समृद्ध, तेजस्वी, ओजस्वी निर्माण होतं. याच्यासाठी मेहनत आहे ना, फक्त धनसंपत्ती खर्च करून उपयोग नाही, तर वेळ सुद्धा TMFS, टाइम, मनी, फोकस आणि स्पेस या चारही गोष्टी खर्च कराव्या लागतील. त्यावेळेस ते शरीर मिळेल, राईट? म्हणून या प्रत्येक गोष्टीसाठी महत्व आहे आणि याला म्हणतात चॅलेंजेस, आव्हान. हे स्वीकार करावे लागतील. जे पण काही चॅलेंजेस आज तुमच्या आयुष्यामध्ये आहेत हे परमेश्वराने निर्माण केलेलं आहे आणि एक गोष्टीवर कायम विश्वास ठेवा, तुमच्यापेक्षा जास्त काळजी तुमच्या निर्मात्याला आहे, ज्याने तुम्हाला निर्माण केलेला आहे, राईट? जो आपला सगळ्यांचा मालक आहे, परमेश्वर, ज्याला म्हणतो ना हे मेरे मालिक, हे मेरे भगवान, आपसे ज्यादा मेरा शुभचिंतक कोण है? आणि त्या परमेश्वराला जसं लहान बाळाची काळजी त्याच्या आईला जास्त असेल त्याच पद्धतीने आपली काळजी त्या निर्मात्याला आहे, ज्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे. आणि हे निर्माण करते तुम्ही आहात किंवा नाही हे जर पुन्हा एकदा रिअलाइज करायचं असेल
तर नाकासमोर फक्त 4 इंच खाली हात ठेवा आणि रिअलाइज करा, जर श्वास चालू असेल ना तर तुमची कोणीतरी काळजी करते, तुम्ही नाहीये, कोणीतरी आहे तुमच्यासाठी. एक एक श्वास चालू ठेवलेला आहे, राईट. आणि याच्यासाठी अंतःकरणातून खरोखर आभार प्रकट करणं गरजेचं आहे, की कोणीतरी आहे जो माझी काळजी घेतो. आणि कायम आतमध्ये अंतर्मनामध्ये हा विश्वास ठेवा की कोणीतरी माझ्या पाठीशी आहे. संकट आल्यानंतर सुद्धा जो व्यक्ती अविचल राहील, अटळ राहील, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ती संकट सुद्धा निघून जातील, ती कायम राहत नाहीत. आणि ह्याच्यासाठी एक दोहा पण आहे, राईट. किंवा ज्ञानदेवांचं सुद्धा एक याच्यामध्ये श्लोक आहे, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. श्री हरी तुमच्या नावाचं स्मरण करतोय म्हणून तुमचा हा श्वास चालू आहे. एवढी मोठी पदवी आणि उपाधी जर तुमच्या जवळ असेल तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख कसलं राहील, संकट कसले राहतील. आणि जरी आले असतील तरी त्याचं प्रयोजन आहे, नियोजन आहे, ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. माला फिरू न कर फिरू जिभ्या कहे ना राम, सुमिरन मेरा हरी करे और मैं पाऊ विश्राम. माझं सुमिरन परमेश्वर करत आहे आणि याच्यासाठी खरोखर अंतःकरणापासून आभार प्रकट करणं गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेस, आणि ही कृती करणं गरजेचं, सगळ्यांनी करा जरा, कृती करणं गरजेचं आहे. नाकासमोर थोडासा असा हात ठेवा आणि फील करा, खरंच श्वास चालू आहे ना. जर श्वास चालू आहे तरी अजून सुद्धा माझ्या जीवनामध्ये होप्स आहेत, आशा आहेत आणि मी निर्माण करू शकतो, मी घडवू शकतो. आणि जे काही चॅलेंजेस आहेत या चॅलेंजेसला मी स्वीकार करणार आहे. आता हे काय बोलत आहोत माहिती, आपण शब्दांची ताकद, शब्दांची शक्ती, जी व्होकॅबलरी आहे, ज्या शब्द प्रयोग आपण करत आहोत, या शब्द प्रयोगाला आता इथून पुढे अगदी समजून उमजून वापरणं गरजेचं आहे. जसं तुम्ही बोलाल तसं तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी रेज कराल किंवा लो कराल. आणि जशी फ्रिक्वेन्सी वर खाली जाईल तसे व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आकर्षित होतील, राईट. व्हेरी गुड. तर आजपासून कुठले भव्य दिव्य सृजनात्मक विचार करायचे आहेत, सृजनात्मक, ज्याच्याने जीवनामध्ये व्हॅल्यू वाढेल. आणि जर सगळ्यांनी वन टाईप केलेलं आहे ना, वन म्हणजे कोण, सुखाकडे जाणारे व्यक्ती. आणि खरोखर तुम्हाला आता तुमचा माइंडसेट काय ठेवायचा आहे, सुखाकडे जाणारा, राईट. तर दिस इज व्हॉट कॉल्ड लॉ ऑफ अट्रॅक्शन. येस, आज माझं नाव सांगणं पुन्हा राहून गेलं. आय एम विनोद पाटील, लाईफ कोच, माइंडसेट ट्रेनर आणि सर्टिफाईड लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच. आणि आय हॅव लर्न दिस थिंग फ्रॉम वन ऑफ द बेस्ट ट्रेनर एव्हर. जे शिक्षक, प्रशिक्षक, कोच आहेत यांच्याकडून मला जे काही प्राप्त झालेलं आहे हे डाऊन द लाईन खेडोपाडी गावोगावी जाऊन आपल्याला पोहोचवायचं आहे. मी एकटा नाहीये, माझ्या बरोबर परमेश्वर माझा पार्टनर आहे. माझ्या बरोबर पार्टनर आहेत, हे भागीदार आहेत आणि यांना साक्षी ठेवून मी हे कार्य करत आहे. मग ते एखाद्या छोट्याशा मंदिरात जरी असेल ना, हनुमानजींच्या मंदिरात असेल, तिथे माझे पार्टनर हनुमानजी आहेत. आणि खरोखर काही वेळेस अशा माझ्या बरोबर बऱ्याच वेळा बिकटच परिस्थिती झालेल्या आहेत आणि याचे एंड रिझल्ट मात्र सर्वोत्तम निर्माण झालेले आहेत, राईट. तर सर्वांनी वन कॅटेगरीमध्ये जाणं गरजेचं आहे, पण या वन कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी कमिटमेंट आणि डेडिकेशन मात्र फार आहे, राईट. हा प्रोग्राम, या कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो लोकांच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतील. तुम्ही निमित्त मात्र होणार आहात. मी एकटा नाहीये, परमेश्वर पण माझ्या बरोबर आहेत आणि तुम्ही पण माझ्या बरोबर आहात. आणि तुम्ही पण एकटे नाहीयेत, तुमच्या बरोबर मी पण आहे, परमेश्वर पण आहे. आणि आतमध्ये अंतर्मनामध्ये हे फक्त इंटेन्शन ठेवा, हा पर्पज, उद्देश ठेवा, महान उद्देश ठेवा. यथाशक्ती, यथायोग्य, जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं योगदान करा. नॉट नेसेसरी सर्वांनाच धनसंपत्ती, आर्थिक मदत करायची आहे.
परंतु कमीत कमी दुसऱ्याचं भलं व्हावं एवढा विचार तर करू शकता. कमीत कमी विचार तर करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जिथे कुठे शक्य असेल तिथे स्वतःला पुन्हा पुन्हा आठवण करून द्या की मला स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फार गरजेचं आहे. स्वतः इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. धनसंपत्ती आकर्षित करायची असेल तर धनसंपत्ती खर्च करावी लागेल. निसर्गाच्या नियमाप्रमाणे एक गव्हाचा दाणा फक्त जमिनीमध्ये द्या. त्याची थोडी काळजी घ्या. त्याला पाणी किंवा थोडंसं खत पाणी ज्याला म्हणतात किंवा काळजी निगा घ्या. तर तुम्हाला त्या एका गव्हाचे 1000 रिटर्न मध्ये पुन्हा मिळतील. राईट? जर तुम्हाला करोडो रुपये अर्जित करायचे, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला 1 करोड रुपये अर्जित करायचे, कमवायचे आहेत. ठीक आहे, 1 करोड रुपये तुम्हाला ऍट द एंड ऑफ द इयर मिळतील. परंतु या पूर्ण वर्षभरामध्ये स्वतःसाठी कमीत कमी 1 लाख रुपये तर खर्च करा. आणि मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगतोय ज्या मी केलेल्या आहेत. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही खर्च करा, तुम्ही इन्व्हेस्ट करा, मी मात्र इन्व्हेस्ट नाही करणार. मी ज्या कृती करत आहेत ह्याच गोष्टी मी तुम्हाला पुन्हा 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 सांगत आहे. राईट? आणि हे सर्वांनी करणं गरजेचं आहे. 1000 कुटुंबांसाठी ऍटलिस्ट हा पहिले एक संकल्प घेतलेला आहे आपण की 1000 कुटुंबांच्या जीवनामध्ये या 5ही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये विकसित होण्यासाठी आपल्याला त्यांना मार्गदर्शन करायचे, त्यांना मदत करायची आहे, रॅपो बिल्ड करायचा आहे, त्यांचा उद्योग, व्यवसाय, व्यापार सृजन करण्यासाठी कम्युनिटी ॲज अ कम्युनिटी आपल्याला म्हणजे हँड होल्डिंग करायचं आहे, हँड एक्सटेंड मदतीचा हात पुढे करायचा आहे. राईट? फिजिकल, मेंटल, फिजिकल त्यांना शारीरिक दृष्ट्या संपन्न करण्यासाठी, मानसिक दृष्ट्या संपन्न करण्यासाठी आणि त्यांना आध्यात्मिक दृष्ट्या संपन्न करण्यासाठी आणि स्पिरिच्युअल, अध्यात्म, फिजिकल, मेंटल, फायनान्शियल, आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक, समाजामध्ये काहीतरी स्थान निर्माण करण्यासाठी. मी तुम्हाला हे गॅरंटी देऊन सांगू शकतो, फक्त 30 डेज, 30 दिवस हा संकल्प पूर्ण करा. मला खूप गोष्टी अजून शेअर करायच्या आहेत. इवन इनफॅक्ट आज सुद्धा बरंच काही मला सांगायचं होतं. परंतु ह्या एक वर्ड आहे फार महत्वाचा आहे. या एका वर्ड साठी, आणि तो वर्ड कुठला आहे माहिती आहे, आणि हा वर्ड तुम्ही सुद्धा तुमच्या लिस्ट मध्ये लिहिणं फार गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा म्हणजे करून दाखवतो ही कृती, हे करणं फार गरजेचं आहे. हा वर्ड कुठला आहे माहिती आहे? हा वर्ड आहे व्हॅल्यू. हा व्हॅल्यू, हा सगळ्यांनी हा वहीमध्ये हा शब्द लिहून ठेवा. व्हॅल्यू. हा व्हॅल्यू आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्यासाठी स्वतःला कमिटमेंट राहा. ही व्हॅल्यू जर तुमच्या जीवनामध्ये असेल, याच्या भोवती फोकस ठेवा, याच्या भोवती आपल्या जीवनाचं ध्येय ठेवा. व्हॅल्यू, मी व्हॅल्यू कशी ऍड करेल दुसऱ्याच्या जीवनामध्ये आणि माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये. राईट? ज्याच्या जीवनामध्ये फक्त ही एक गोष्ट सर्वोत्तम, सर्वप्रथम आहे, व्हॅल्यू, 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 त्याच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ऍड होत जाईल आपोआप. तुम्हाला धनसंपत्ती हवी, दुसऱ्याच्या जीवनात व्हॅल्यू ऍड करा. तुम्हाला शांती पाहिजे, दुसऱ्याच्या जीवनात व्हॅल्यू ऍड करा. तुमच्यामुळे कुणाच्या तरी जीवनात व्हॅल्यू ऍड होणं गरजेचं आहे. आणि कुटुंबापासून ही सुरुवात करा. आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये घरात आल्यानंतर चेहऱ्यावर 12 वाजलेले असे इमोशन, असे भाव जर असतील तर प्रगती नाही होणार. राईट? आता पुन्हा एकदा, ठीक आहे, आपली वेळ होत आलेली आहे, तरी पण एक छोटस, बऱ्याच वेळा मी हे दाखवलेलं आहे, पुन्हा एकदा दाखवतो. एक पिक्चर मी शेअर करतो स्क्रीनवर. राईट? हे जे पिक्चर आहे, आणि हे पुन्हा 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 मी सांगेल, तुम्हाला पाहिजे त्याची सॉफ्ट कॉपी पण देतो. परंतु हे पिक्चर जे तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर, राईट? दिस इज व्हॉट कॉल्ड इमोशन, एनर्जी इन मोशन. आज स्वतःला वचन द्या, मी जर नंबर 1 कॅटेगरीमध्ये जाणार आहे किंवा जायचं आहे, मला जर जायचंय, राईट, तर याच्यातलं कुठलं इमोशन मला पाहिजे. आणि या इमोशन प्रमाणे हे एनर्जी, हे ब्रह्मांड, हे युनिवर्स सुद्धा तुम्हाला रेसिप्रोकेट करेल, रिटर्न मध्ये देईल. आणि याच्यामध्ये जर तुम्ही आनंदी
निवडलेलं असेल तर तुमच्या जीवनामध्ये ह्या फ्रिक्वेन्सीची लोक येतील. जशी ही बालिका आहे, राईट. चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य ठेवा. या पद्धतीने अंतर्मनामध्ये काही का असेना, परंतु चेहऱ्यावर स्मित हास्य असणं फार गरजेचं आहे. फ्रिक्वेन्सी याच्याने सेट होते. दुःखी, अपराधी किंवा कशाची तरी भीती आहे, जेलस आहे किंवा सॉरी, हे सुद्धा एक काइंड ऑफ फिलिंग आहे, राईट. अशा फिलिंग घेऊन जर तुम्ही जगत असाल, कृती करत असाल आणि घरामध्ये ह्याच फिलिंग जास्त आहे. कुठल्या फिलिंग आहेत माहितीये? एक तर ह्या आहेत, क्रोध आहे किंवा बोरिंग होते किंवा टायर्डनेस आहे किंवा कशाच्या तरी गोष्टीची एक म्हणजे ज्याला म्हणता येईल ना एम्बॉस्ड, बदल स्वीकार करण्यासाठी, दूर जाण्यासाठी किंवा ओशाळवाणं वाटते किंवा शायफुल आहे. याच्यात चारच अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला खऱ्या अर्थाने जीवनामध्ये पुढे नेण्यासाठी मदत करेल. त्यातले एक हॅपी, एक्साइटेड, प्राऊड आणि हे होपफुल किंवा लव. आणि खऱ्या अर्थाने कुटुंबामध्ये हे एक्सप्रेशन ठेवा. तुमच्यामुळे कुटुंब निर्माण होतं. तुमच्यामुळे जीवनामध्ये कोणाच्या तरी दुसऱ्याच्या सुद्धा जीवनामध्ये तुम्ही इमोशन निर्माण करते आहात. त्यासाठी हे फिलिंग ठेवणं फार गरजेचं आहे, राईट. ओके. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. ओके. जर कुणाला काही डिस्कशन करायचं असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही शेअर करू शकता. जर काही विचारायचं आहे पर्टिक्युलर किंवा जर काही तुम्हाला फिलिंग व्यक्त करायचे आहे ते सुद्धा तुम्ही बोलू शकता. बोलणं फार महत्वाचं आहे. कम्युनिकेशन करणं फार महत्वाचं आहे. हा एक प्लॅटफॉर्म आहे. इथून तुमची प्रतिभा संपन्न होईल. कदाचित तुम्ही जे विचारणार आहात हे कुणाला तरी विचारायचंय, तो विचारू शकत नसेल, तुम्ही त्याची मदत कराल, राईट. येस. ओके. बरं, काय हरकत नाही. एका शब्दात फक्त सांगा की ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या का? कळाल्या असतील तर तुम्हाला बोलणं आवश्यक आहे, राईट. 1000 कुटुंबाचा हा संकल्प आहे आणि त्या संकल्पासाठी सगळ्यांनी स्वतः पुढाकार घेणं पण फार गरजेचं आहे, राईट. पुढाकार घेणं गरजेचं आहे, कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे आणि यामुळे जीवनामध्ये बदल घडत जातील, राईट. जर कुणाला काही शेअरिंग करायचं आहे तर तुम्ही करू शकता. छान वाटलं सर, फार आनंद वाटलं सर. ग्रेट सर, हा. थँक्यू. जय गुरुदेव सर. गुड मॉर्निंग. खूप छान. जय गुरुदेव. तुमचं पार्टिसिपेशन पण फार महत्वाचं आहे सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. येस, व्हेरी गुड. तर येस रजनी मॅडम. मॉर्निंग. जय गुरुदेव. खूप छान वाटलं सर. तुमचे खूप खूप आभारी आहे. मी पण तुमचा खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. तुमच्यासारखे सकारात्मक पॉझिटिव्ह व्यक्ती ज्यावेळेस एकत्रित येतात ना त्यावेळेस समाजामध्ये परिवर्तन आणि बदल घडतो. आणि आजचा हा शब्द फार महत्वाचा आहे, व्हॅल्यू. स्वतःची व्हॅल्यू इन्क्रीज करणं गरजेचं आहे. स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. स्वतःसाठी इम्प्रुव्हमेंटसाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. फक्त 10 कुटुंबाची जबाबदारी घ्या. फक्त 10 कुटुंबांच्या जीवनामध्ये 10 माता भगिनी महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे. एवढा फक्त संकल्प घ्या. आणि सगळ्यात जास्त आता ज्या सफर करतायत ना त्या घरातील गृहिणी आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरून, छोट्या छोट्या इश्यूवरून मानसिकता डाऊन होत जाते. तर त्याच्यासाठी हा खूप चांगला राजमार्ग आहे की त्यांच्या जीवनामध्ये बदल घडते. बाकी काही नाही. आणि ज्यांना थोडीफार सेवा करायची असेल ना त्यांनी फक्त 4-5 पुस्तकं जरी विकत घेऊन डिस्ट्रीब्यूट केली, छोटी छोटी पुस्तकं, जास्त मोठी पण नाही, छोटी छोटी 10-10 रुपयाची पुस्तकं जरी विकत घेतली तरी सुद्धा जीवनामध्ये बदल घडतील. नाही होणार असं बोलणाऱ्यांपेक्षा मी काहीतरी करून दाखवणार आहे अशा होणाऱ्या लोकांच्या संगतीत या, ग्रुपमध्ये या. ठीक आहे, अपयश येणार आहे किंवा काय येईल, अयशस्वी व्हाल असं जर वाटत असेल, ठीक आहे, होईल तर होईल, परंतु कृती तर करावी लागेल ना आधी. केल्याशिवाय कसं कळेल? सायन्स मध्ये 8 टर्म आहे.
ठीक आहे, याच्याने हा प्रयोग यशस्वी नाही होतोय ना, परंतु हे कधी प्रयोग केल्यानंतर करून तर पहा, कृती करून पहा आणि ज्या ज्या वेळेस आपले सेशन होतील, ट्रेनिंग प्रोग्राम होतील, यामध्ये पार्टिसिपेशन करा. खऱ्या अर्थाने जेवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, सबकॉन्शियस माइंड याला ट्रिगर करतो. सबकॉन्शियस माइंड, तुम्ही ज्या वेळेस स्वतःसाठी सांगता ना, मी स्वतःसाठी 10,000 रुपीज इन्व्हेस्ट केले, 5,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत, असं ज्या वेळेस तुम्ही स्वतःला सांगाल, त्यावेळेस सबकॉन्शियस माइंड तुम्हाला गाईड करतो. सबकॉन्शियस माइंड तुम्हाला मार्ग दाखवतो. दिस इज द प्रूव्हन फॅक्ट. हे प्रूव्हन आहे. स्वतःमध्ये फक्त इन्व्हेस्ट करून या, राईट. आणि ज्यांना पुस्तकांची लिस्ट पाहिजे, तर मी ती पुस्तकांची लिस्ट ग्रुपमध्ये टाकेन. मे बी जगदीश सर तुम्हाला ब्रॉडकास्ट करतील आणि जगदीश सरांचं किंवा जे टीम आहे, जे यामध्ये खूप दिवस रात्र मेहनत करतायत, त्यांना दुसरा संकल्प नाहीये त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या अंतर्मनामध्ये एकच गोष्ट आहे. त्यांना तुम्ही 24 आवर्स फोन करा, कधीही करा, रात्री करा, दिवसा करा, पहाटे करा, ब्रह्ममुहूर्त, इवन ते फोन करतात. ते कितीतरी व्यक्तींना फोन करतात आणि त्यांना जागा करतात, अरे प्रोग्रामला पार्टिसिपेट करा. जगदीश सर आणि यांनी खऱ्या अर्थाने समर्पण केलेले बरेच व्यक्ती आहेत. फार मोठा परिवार, फार मोठं कुटुंब आहे हे, की जे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्या सगळ्यांना तशा हनुमान आणि जगदीश सरांचं पण फार मोठं योगदान आहे. तर जर काही तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल, तर ते तुम्हाला सगळं काही शेअरिंग करतील, डिस्कस करतील. बरं, अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. जगदीश सर, तुम्हाला काही शेअरिंग करायचंय का? आणि देवेंद्र सर, तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. काळूराम सरांनी म्हणजे हे आम्हाला म्हणजे ऍड केलेलं आहे सर. काळूराम सर. हा, पुन्हा एकदा काळूराम बोला. काळूराम सर आहेत ना सर, त्यांनी आम्हाला हा, म्हणजे काळूराम ऍड सर, केलं. काळूराम सर, येस येस येस. हो, हो. खूप काळूराम. निश्चित भक्त आहेत पांडुरंगाचे आणि हा त्यांच्या अंतकरणात खूप तळमळ आहे. हो 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 आणि सर. काळूराम सरांना मी कधी विसरू शकत नाही. त्यांचं योगदान पण खूप चांगलं आहे. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. जगदीश सर, तुम्हाला काही शेअरिंग करायचंय का? हा, गुड मॉर्निंग, जय गुरुदेव सर. हा, गुड मॉर्निंग सर, जय गुरु. आजचं सेशन खूप छान एनर्जेटिक झालं आणि माइंड ब्लोईंग म्हणजे माइंड क्लिनिंग पण झालं. ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत आणि ज्या ज्या गोष्टी नाही करायचे हे चांगल्या पद्धतीनं समजायला लागलं. आणि मला वाटतं की आज ज्यांनी ज्यांनी सेशन अटेंड केलं आणि अंतःकरणापासून जर ऐकले असतील तर गॅरंटेड जीवनात परिवर्तन करण्यासाठी हा टर्निंग पॉइंट असेल आपल्याला. आणि आपल्या तर जीवनात व्हॅल्यू ऍड होतच आहे, पण आपल्यामुळं कोणाच्या तरी जीवनात व्हॅल्यू ऍड केल्यावर त्याचं रिटर्न काय भेटू शकतं या सेशन मधून चांगल्या पद्धतीने समजतंय. आणि जे 10 व्यक्तींचा 10 साधकांचा जे संकल्प आपण ठरवलेला आहे, जर ह्या साधकांनी फक्त मनावर जरी घेतलं ना तर जास्त वेळ नाही लागणार. फक्त मनावर घेणे आणि ते विचार जरी केला तरी ऍक्शन मध्ये ऑटोमॅटिक येऊ शकतं. कारण फक्त आपल्याला लिंक शेअर करायची, बाकी काही नाही करायचं. आणि जर 1000 व्यक्तींची एनर्जी एका ठिकाणी पॉझिटिव्हिटी जर कामात येत असेल तर मला वाटतं की सगळ्यांचे जे जे कामं आहेत ते इझिली होऊ शकतं. कारण ते आशीर्वाद, ती एनर्जी, ते टीम वर्क म्हणजेच ड्रीम वर्क तयार होईल. कारण हा आपला कार्यक्रम जगण्यासाठी नाही, प्रॉब्लेम मधून बाहेर निघण्यासाठी नाही, तर स्वप्न साकार करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. स्वप्न करोडतले असतील, त्यांचे जीवनाचे कुठल्या पण घराचे असतील, गाडीचे असतील, बंगल्याचे असतील, जे बी काय असतील, तर हे स्वप्न साकार होऊ शकतात, हे गॅरंटेड आहे. फक्त एक पाऊल पुढे यायचंय, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि कोणाला तरी उठवायचं. एवढं जरी केलं तर गॅरंटेड त्यांच्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणारच नाही. मी एकदा ऐकलेलं आहे की एका व्यक्तीला प्रॉब्लेम मधून बाहेर निघायचं होतं आणि ते मित्रांना एक सल्ला मागायला गेले होते. ते म्हणले माझ्याकडे पहाटे ये, मी तुला सांगेन. 1 महिना पहाटे गेले, ते काहीच नाही सांगत की यांच्यात उठण्याची कॅपॅसिटी आहे का नाही हे फक्त चेक करायचं होतं मित्राला. आणि ते म्हणले हेच करायचे, फक्त ब्रह्ममुहूर्तावर उठायचे. आणि ब्रह्ममुहूर्तावर उठायची सवय लागली
आणि त्या टायमिंगला त्याला पॉझिटिव्ह विचार यायला लागले आणि त्यांच्या जीवनात इतका बदल झाला की त्यांचे जे स्वप्न होते ते साकार झाले फक्त ब्रह्ममुहूर्तावर उठल्यामुळं. आणि इथं तर आपण ब्रह्ममुहूर्तावर उठवतो आणि एवढं नॉलेज मी म्हणतो की एवढं आतापर्यंत कोणी दिलेलं नाही, ऐकलेलं पण नाही. इतकं व्हॅल्यू ऍड होतं डेली आणि ब्रह्ममुहूर्तावर एवढी एनर्जी मिळते की दिवसभर अजून काहीतरी काम करण्याची इच्छा जागृत होती. आणि असंच एक बदल झालेले आहेत आपले रमण पाटील सर. पाटील सर तुम्ही शेअर करू शकाल का? काल आमचं डिस्कशन झालं होतं. पाटील त्यांना सर. आहेत का ते अवेलेबल? हो आहे, भाग्यश्री मॅडम. हा, जर शेअरिंग करायचं असेल तर तुम्ही बोलू शकता सर. कुणालाही शेअरिंग करायचं असेल तर डिस्कस करू शकता, परंतु हा व्हॅल्यू ऍडेड प्रोग्राम आहे. राईट. जय गुरुदेव सर. हा, गुड मॉर्निंग मॅडम. जय गुरुदेव. नागिनी स्वामी मी. येस मॅडम, तुम्हाला व्हिडिओ ऑन करता येईल का तुमचा? हो सर, येईल पण ठीक आहे बरं, सर. ठीक आहे. एनिवे जर हा. कम्फर्टेबल असेल तर करा, अदरवाईज बोला. हो हो. मी लोणावळ्याच्या सेक्शन साठी आले होते सर, माझ्या मिस्टरांसोबत. येस. आणि मागे तुमचे प्रोग्राम होते ते पण मी जॉईन केले होते. अर्चना मॅडमने मला लिंक शेअर केले होते. येस. तेव्हापासून आम्ही तुमचे कार्यक्रम दोघं पण आणि पूर्ण फॅमिली सहित ऐकत होतो सर आम्ही सकाळी रोज. अरे वा वा, व्हेरी गुड अच्छा. मॅडम. हा, सासू सासरे आम्ही, आमचे मुलगा पण आहे सर, तो पण ऐकतो. गुड गुड गुड, खूप हम्म. छान मॅडम. खऱ्या अर्थाने हे जे काही तुम्ही शिकलात ना, आणि मी माझ्या प्रोग्राम मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा म्हणतो की एक माता भगिनी गृहिणी ज्या वेळेस पुढाकार घेते ना, तर हो हो फक्त ते तिच्यासाठी नाही तर तिच्या पूर्ण कुटुंबासाठी. हो म्हणून सर हो. माता शिकली पाहिजे, भगिनी शिकली पाहिजे. पुरुषांपेक्षा स्त्रियांचा सहभाग जास्त पाहिजे सर. राईट राईट राईट, व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड, खूप छान. माझ्यामुळे पण दोघे जण ऍड झालेत सर, स्वाती अंबुलगे आणि स्वाती बिराजदार. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप हा, खूप ते पण धन्यवाद. म्हणतात ते ऐकल्यापासून खूप छान वाटतंय वहिनी. जे टेन्शन असते, राग असते, डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटतंय, काही वाटत नाही. शनिवार रविवार आलं की असं कधी येते असं होते, असं राईट एक ओढ राईट, लागलेली असते त्यांना. व्हेरी गुड मॅडम, खूप छान. हा. आणि हे 4 वाक्य सुद्धा त्यांना पुन्हा पुन्हा बोलायला सांगा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हो हो यांच्यामध्ये हे स्विच वर्ड म्हणून काम करतात. जरी याचा अर्थ समजला नाही तरी सुद्धा हे काम करतात. हे हो खूप हो हो. पॉवरफुल आहेत आणि याच्यासाठी काही ट्रेनिंग प्रोग्राम पण आहेत, ते पण आपण घेणार आहोत. हम्म. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू थँक्यू. हो हो. येस. हा, बोला सर, तुम्हाला काही बोलायचंय? हा, जय अनम्यूट करा. गुरुदेव. हा, जय गुरुदेव, जय गुरुदेव. मी रमेश पाटील बोलतोय सर. हा, बोला बोला. सर मी गेली 15 दिवस हा कार्यक्रम ऐकतोय. हा, खूप वेगळा अनुभव मिळतोय सर मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. आणि मला एवढं वाटलं की ह्या ग्रुपला जेवढे काही जॉईन आहेत येस. ते पूर्ण म्हणजे सर्व नशीबवान आहेत सर. बरोबर आहे. परंतु मी आपल्याला साकार करायचंय. हा, तुम्हाला पण फार मोठा व्यक्ती बनायचंय. सगळी स्वप्न तुमची पूर्ण होतील. आणि हे त्याच व्यक्तीला कळू शकतं जो अनासक्त आहे. व्हेरी गुड. मी थोडक्या शब्दात सांगतो सर, मला खूप म्हणजे खूपच वेगळा अनुभव मिळतोय सर मला इथं माझ्या जीवनात. अच्छा, व्हेरी आणि मी गुड. आजपर्यंत असं कधी शेअर नाही केलं किंवा किंवा असं सर्वांपुढे कधी नाही बोललो सर मी. अच्छा, व्हेरी गुड सर. पण खूप वेगळा अनुभव मिळतोय आणि म्हणजे जे जॉईन झालेले आहेत ते खूप नशीबवान आहेत. खूप खूप धन्यवाद. मी थोडक्यात शब्दात बोलतो सर आणि नंतर मी अजून मला येस येस खूप काही येस, शुअर. बोलायचं आहे. मला खूप काही अनुभव मिळतात. खूप काही बोलायचं आहे मला भरपूर सर. ओके. पुन्हा चर्चा करू आपण, पुन्हा डिस्कशन करू. आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचे भाव तरी प्रकट केले कमीत कमी. आणि याच्यासाठी पण ज्यांना शिक्षण प्रशिक्षण मिळालं ते व्यक्ती सुद्धा बोलू शकत नाही, परंतु
इथे प्रत्येक सामान्य व्यक्तीला एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल की आपले भाव प्रगट करण्यासाठी. फक्त भाव तर प्रगट करा, निसर्ग, ब्रह्मांड, युनिव्हर्स तुमच्यावर विशेष लक्ष देईल. जे कोणी बोलत आहेत मी त्या प्रत्येकासाठी सांगतोय. राईट. खूप खूप धन्यवाद थँक्यू सर. सर. थँक्यू. थँक्यू नमस्कार. थँक्यू. येस. अजून कुणाला काही शेअरिंग करायचं आहे का? आपण आता कन्क्लूड करायचंय. राईट. आणि नवीन हो. व्यक्तींसाठी हा 1 मिनिट सर, मला तिथून लोणावळ्याहून येते वेळेस एक अनुभव शेअर करायचा होता सर. हा सांगा मॅडम, सांगा. तिथून आल्यानंतर म्हणजे येते वेळेस आम्ही अचानकच निघालो घरचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं. हा. मग येते वेळेस आम्हाला गाड्या पण एवढ्या लवकर लवकर भेटल्या की आता आम्हाला टेन्शन आलं होतं. आम्ही सकाळी दुपारी निघालो होतो, आम्हाला गाड्या भेटतात का नाही, कसं जातात की काय नाही, की कारण आम्ही धाराशिव जिल्ह्यातले उमरगा तालुक्यातून तुरोरी गावातून आलो होतो सर आम्ही. बरोबर. हा मग येत्या वेळेस गाड्या पण एवढे लवकर भेटले की काहीच टेन्शन झालं नाही सर आम्हाला. कारण तुमची फ्रिक्वेन्सी हाय होती. याने पण म्हणत होते आपली स्वतःची गाडी असल्यावर सुद्धा आपण एवढ्या वेळेवर येऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही. कुठलाच आम्हाला त्रास झाला नाही सर. लोणावळे ते डायरेक्ट आम्हाला सोलापूर पर्यंत ट्रेन भेटली. परत सोलापूरवरून उमरग्यापर्यंत नाही, तुरोरीपर्यंत आम्हाला गाडी भेटली सर. वा वा वा. व्हेरी गुड मॅडम. ह्याच्याबद्दल पण आमचे मिस्टरांना खूप आभार व्यक्त केले. ह्यांच्यामध्ये तर एवढा बदल झाला, एवढा बदल झाले, एवढं छान वाटायला त्यांना. म्हणजे असं थोडं काम करायची वगैरे वृत्ती नव्हती सर. असं मानत नव्हते त्यांनी देवाधर्मांना वगैरे असं. आता उठलं की बरं रोज मला थोडक्यात सांगा, उठवते. हा या कार्यक्रमाला येण्यापूर्वी त्यांची मानसिकता काय होती? मानसिकता मी सांगू शकत नाही सर, एवढं चेंजेस झालेत त्यांच्यात. खूप खूप अच्छा. खूप बदल झालेत सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे असं त्यांनी स्वतःहून कधी बोलत नव्हते आई-वडिलांना, त्यांच्या आई-वडिलांना काय झालंय, काय नाही, आजारी झाले तर मला म्हणणार, जा तू दाखव, कर, काय झालंय विचार अव्वाला. पण स्वतःहून त्यांनी काय झालंय, उठ, चल दवाखान्यात, अंगावर घेऊन असं असं म्हटलं की मला एवढं छान वाटलं, एवढं छान वाटलं की मी एवढं वर्ष ते 20 वर्ष झालं मी त्यांच्यात प्रगती करू शकले नाही. पण तुमच्या एका कार्यक्रमाने सर एवढा बदल झाला त्यांच्यामध्ये की मला खरंच खूप छान वाटते सर. खूप छान मॅडम. खूप हं. खूप धन्यवाद. तुम्ही हे ऍडमिट केलं त्यासाठी. मॅडम साठी क्लॅप करा सगळ्यांनी. येस, यू रॉक मॅडम. व्हेरी गुड. खूप छान. आणि जे पण कोणी उपस्थित असतील, खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. थँक यू सर. आणि खरोखर तुमच्या माध्यमातून अजून कितीतरी महिलांचं, माता भगिनींचं खऱ्या अर्थाने बदल होईल. हो खूप सर. छान. मी पण माझ्या ग्रुपवर वगैरे लिंक टाकत जाते, करत जाते. सगळ्या महिलांना पण मीटिंगमध्ये मी हे विशेष एक कार्यक्रम ठेवला की हे विनोद पाटील सरांचं तुम्ही जॉईन करा. कमीत कमी पहाटे तरी उठा. पहाटे उठल्यानं पण खूप बदल होतो जीवनात. खूप छान वाटतं. दिवसभर एनर्जी राहतं, फ्रेश वाटतं, कामाचा कंटाळा येत नाही. राईट, राईट. सतत चेहऱ्यावर हास्य राहतं. व्हेरी गुड मॅडम. खूप छान. तुमच्या ह्या धन्यवाद शेअरिंगमुळे सर. अजून बाकीच्या व्यक्तींना, माता भगिनींना, त्यांना सुद्धा एक शक्ती किंवा बळ प्राप्त झालं असेल. आणि सर्वांसाठी मी सांगतो मॅडम, बचत गटामध्ये कुठल्या पोझिशनला आहात मॅडम तुम्ही? CRM? आता लिपिका म्हणून पण करते आणि आम्ही कंपनी पण स्थापन झाली सर. कंपनीची मी डायरेक्टर म्हणून काम करते. महिला अच्छा, तुम्ही तुरोरी स्वतः महिला डायरेक्टर पण आहात. फार्मर. हां. अच्छा, व्हेरी गुड. आणि स्वतः गट चालवते सर मी. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान मॅडम. थँक्यू. अंतःकरणापासून खूप 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 धन्यवाद खूप तुमचे. छान वाटते सर कार्यक्रम जॉईन केल्यापासून तर खूप छान वाटते सर. कुणाबद्दल निगेटिव्ह भाव जे राहतात ते भाव पण असं मनात कुणाबद्दल तर हे राग येत होता तर राग पण येत नाही सर आता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. हां. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू, थँक्यू. तर आपल्या सर्वांचा अंतःकरणापासून पुन्हा एकदा मी खूप आभारी आहे. आणि या प्रोग्रामसाठी पार्टिसिपेशन करा. आणि इव्हन मी हे पण सांगतो की जो व्यक्ती खऱ्या अर्थाने पार्टिसिपेशन करेल, जगदीश सर तुम्हाला ती ऑफर पण समजून सांगतील की याच्यामध्ये खूप काही मिळू शकेल. एक गोष्ट मी पुन्हा पुन्हा सांगतोय की ज्या व्यक्तीला, ज्या माता भगिनीला याच्यामध्ये थोडंसं करिअर करायचं आहे, ग्रोथ करायची आहे, त्या प्रत्येक स्त्रीसाठी, माता भगिनीसाठी, इव्हन ती शेतातली मजूर महिला जरी असेल तरी त्यांना
5 स्टार हॉटेलमध्ये 5 दिवस किंवा 4 दिवस जो पण ट्रेनिंग प्रोग्राम होणार आहे त्यामध्ये फ्रीमध्ये पार्टिसिपेशन करण्याची चान्सेस ऑपॉर्च्युनिटी आहेत. आणि हा माझा संकल्प आहे की खेड्यातील अगदी गाव शिवार याच्यातील त्या महिलेला सुद्धा त्या 5 स्टार हॉटेलमध्ये 3 दिवसाचा 4 दिवसाचा हा रेसिडेन्शियल कॅम्प पूर्णपणे फ्री मिळेल. ते लक्झरियस लाईफ ते अनुभवू शकतील. एवढी मोठी ह्या कार्यक्रमाची शक्ती आहे. आणि हे मी साकार करून दाखवेल. आणि आपल्यातीलच काही माता भगिनी सुद्धा असतील, बंधू पण असतील, वेगवेगळे कुठल्याही स्तरातील कुठल्याही भागातील, फक्त तुम्ही थोडस पार्टिसिपेशन करणं गरजेचं आहे. विथ फ्री ऑफ कॉस्ट सांगतोय हा मी, फ्री ऑफ कॉस्ट. परंतु तुम्ही तिथे येऊ शकाल त्यासाठी काही प्रोसेस आहे, त्या प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे. आणि जगदीश सर डिटेल मध्ये तुम्हाला याच्याविषयी अजून इन्फॉर्मेशन देतील. तर आता आपण इथे प्रोग्राम कंक्लूड करूया. सर्वांनी हृदयावर हात ठेवायचा आहे. हृदयावर हात ठेवा. येस. आणि आपल्याला ही 4 वाक्य बोलायचे. 5 मिनिटं लागतील, परंतु याच्याने सुद्धा खूप चांगली फ्रिक्वेन्सी हाय होईल. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मला माफ करा, मला क्षमा करा, मी आपला अत्यंत आभारी आहे आणि माझं आपल्यावर खूप प्रेम आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आता अंतःकरणात स्मरण करू शकता, पाहू शकता आणि त्यांना उद्देशून हे वाक्य म्हणायचे आहे. स्वतःला उद्देशून हे वाक्य म्हणायचे, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला उद्देशून हे वाक्य म्हणायचे आहे. परमेश्वराला, ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला, ज्या पण शक्तीला तुम्ही मानता त्या प्रत्येक कुलदेवतेला, ज्यांना कुणाला तुम्ही गुरुदेवांना, आई वडिलांना स्मरण करून तुम्ही हे म्हणू शकता. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. सर्वांनी बोलायचं आहे, राईट? सर्वांनी जोरात बोलायचंय. कमीत कमी स्वतःचे शब्द स्वतःच्या कानापर्यंत येतील असं बोलायचंय. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. आणि त्या आई वडिलांचं स्मरण करा. तुम्ही बोलत राहायचंय. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. त्या आई वडिलांचं स्मरण करा ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, ज्यांच्या मांडीवर तुम्ही बसत होतात आणि कदाचित इतके लहान होतात की तुम्हाला एवढं सुद्धा भान नव्हतं किंवा कुठल्याही लहान मुलाला राहत नाही, परंतु तरी सुद्धा ती त्यांची आई आणि त्यांचे वडील यांच्या मांडीवर बसताना सुद्धा त्यांचे म्हणजे तिथेच तुम्ही मे बी सुसू केले किंवा अजून ओलं केलं तरी सुद्धा त्यांनी तुमच्यावर प्रेम केलं. कधी तुम्हाला असं म्हणाल नाही की आता खाली उतर. त्या प्रत्येक माता आणि भगिनीसाठी, त्या आईसाठी अंतःकरणातून बोला की एवढं तिने तुमच्यासाठी योगदान दिलेलं आहे. त्यांचे उपकार, त्यांनी जे पण काही आपल्यासाठी योगदान केलेलं आहे, कधी याची परतफेड सुद्धा करू शकत नाही आपण. तर त्या माता, त्या वडिलांसाठी, त्यांच्यासाठी अंतःकरणातून म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आज जर त्यांचं स्मरण केलं तर तुम्हाला रिअलाइज होईल खऱ्या अर्थाने प्रेम काय असतं, खऱ्या अर्थाने अनकंडिशनल लव्ह काय असतं, की ज्यामध्ये काहीही एक्सपेक्टेशन नाही, काहीही अपेक्षा नाही, तरी सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा होते. त्यांचं स्मरण करून त्यांच्यासाठी म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.
I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. त्या आईचं स्मरण करून तिला पहा आणि हे चालता फिरता उठताना बसताना बोलताना ते भाव प्रगट होतील. अशा पद्धतीने दररोज याचं स्मरण करायचं आहे. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. जर तुमचा विवाह झालेला असेल तर त्या पत्नीचं स्मरण करून तिच्यासाठी अंतःकरणापासून पुन्हा हे भाव प्रगट करा. जर उठता बसताना चालताना ते तुम्हाला दिसत असेल तुमच्या अवतीभोवती तर तिच्यासाठी अंतःकरणात हे भाव प्रगट होणं गरजेचं आहे. जे पण काही असो पण त्यांनी तुमच्या जीवनामध्ये योगदान दिलेलं आहे, त्यांनी त्याग केलेला आहे, आपल्या कुटुंबाचा त्याग केलेला आहे. आणि विचार करा 9 महिने 9 दिवसापर्यंत इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी घरामध्ये असताना सगळं कार्य करताना गरोदर अवस्थेमध्ये सुद्धा कार्य केलेले कुठलाही पुरुष हे करू शकत नाही. आणि ज्या मातेने हे केलेलं आहे, ज्या पत्नीने हे केलेलं आहे तिच्यासाठी अंतःकरणातून आभार प्रगट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. आणि त्या घरातील कर्त्या पुरुषाचं सुद्धा स्मरण करून त्याच्यासाठी सुद्धा जो रत्नाकर डाकू प्रसंगी बनलेला आहे आणि वाल्या कोळीप्रमाणे जो कार्य करत आहे फक्त आपल्या कुटुंबासाठी, मुलांच्या उदरभरण पोषणासाठी, त्यांना त्यांच्या डोक्यावर छत राहावं, आसरा मिळावा, आश्रय मिळावा म्हणून जो रक्ताचं पाणी करत आहे त्या व्यक्तीचं सुद्धा स्मरण करा आणि त्याच्यासाठी अंतःकरणातून म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. त्या सर्व मित्रमंडळींचं स्मरण करा ज्यांच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये त्यांनी आमूलाग्र बदल घडवलेला आहे, योगदान दिलेलं आहे. तुमचं भलं व्हावं म्हणून त्या व्यक्तीने प्रसंगी मदत केलेली आहे. आणि कधी कधी नात्यांपेक्षा सुद्धा हे बाहेरचे जे प्रेमाची नाते असतात, जे मित्रमंडळी आहेत आणि खरोखर प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं एक नातं आहे, त्या मित्रासाठी अंतःकरणातून आभार प्रकट करा. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. अशा व्यक्तीचं स्मरण करा ज्याच्याविषयी तुमच्या अंतर्मनात द्वेष आहे, ज्याने तुमचा तिरस्कार केला, कधी अपमान केला असेल, परंतु त्याचं स्मरण करून सुद्धा त्याला म्हणा, आय एम सॉरी, मला माफ कर, मी तुला ब्लेम केलं त्यासाठी मला क्षमा कर. आणि परमेश्वराचा मी विशेष आभारी आहे की जे प्रसंग घटना माझ्या जीवनामध्ये घडली याच्यामुळे माझ्या जीवनात बदल घडला. थँक्यू. आणि आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तू फक्त निमित्त मात्र होता. तू जर नसता तर दुसरं कोणीतरी असतं किंवा असते. तुम्ही फक्त निमित्त होतात. या घटना जे संचित कर्म माझे कारणीभूत होते याच्यासाठी तुम्ही फक्त निमित्त आहात. म्हणून
त्यांना सुद्धा म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता जे स्वतः तुम्ही आहात, तुम्ही स्वतःला सुद्धा म्हणा की सगळ्यात आधी आय एम सॉरी, मी दुर्लक्ष केलं, मी निग्लेक्ट केलं, मी स्वतःला क्रिटिसाइज केलं. प्लीज फॉरगिव्ह मी. मी डिस्कनेक्ट झालो स्वतःपासून, त्यासाठी मला क्षमा कर. थँक्यू. मी तुमचा अत्यंत आभारी आहे की या युनिव्हर्समध्ये, या ब्रह्मांडामध्ये माझं जे अस्तित्व निर्माण झालं, त्याच्यासाठी जे हे शरीर प्राप्त झालं, या शरीरासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि कोणीही, आता याच्याने काही फरक पडत नाही कोणी तुमच्यावर प्रेम करो किंवा न करो, बट आय प्रॉमिस यू, असं स्वतःला वचन द्या की आता काही फरक पडत नाही कोणी तुमच्यावर प्रेम करो किंवा न करो, परंतु मी मात्र आजपासून, आतापासून तुमच्यावर खूप प्रेम करणार आहे. इट डझंट मॅटर हु लव्स यू ऑर नॉट, बट हिअर इन आफ्टर आय विल लव्ह यू फॉर एव्हर. मी मात्र तुझ्यावर प्रेम करत राहीन. हे स्वतःला, स्वतः आरशासमोर जाऊन स्वतःच्या डोळ्यामध्ये डोळे घालून स्वतःला हे वचन द्यायचं आहे की मी कटिबद्ध आहे. आणि मला ज्या 2 रँक पाहिल्या, आता नंबर 1, नंबर 2, मला 1 रँक मध्ये जायचे. आणि त्याच्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि हे स्वतःला भाव प्रगट करायचे आहे. शनिवार रविवार आपण भेटणार आहोत, परंतु लक्षात ठेवा, सोमवार पासून शुक्रवार पर्यंत ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. उठता, बसता, फिरताना, चालताना अंतःकरणातून हे भाव प्रगट करा. वेगवेगळे प्रसंग जीवनामध्ये येतील, घटना येतील, जिथे कदाचित फ्रिक्वेन्सी लो होण्याचे चान्सेस असतील, परंतु स्वतःला इमिजिएटली पुन्हा अवेअर करा की येस, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. सर्वांनी पाठीचा कणा, मान, डोके पुन्हा एकदा सरळ रेषेत ठेवून बसा आणि पुन्हा आपण एकदा प्रार्थना करून ह्या कार्यक्रमाची सांगता करूया. आणि ही प्रार्थना धनसंपत्तीसाठी आहे. मी माझं नाव घेतोय तसं तुम्हाला तुमचं नाव घ्यायचंय. आजपासून मी विनोद भागवत पाटील पैशांसोबतचे नवीन स्नेह संबंध प्रस्थापित करीत आहे. पैसा हा चांगला, पवित्र, स्वच्छ आणि निर्मळ आहे. माझ्यासारखाच आणि माझ्या विकासासाठी, सुख समाधानासाठी आणि कल्याणासाठी अति आवश्यक आहे. पैसा माझ्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येतो. आयुष्यात जे काही यश मी अनुभवतो ते माझ्या आणि माझ्या प्रियजनांच्या आयुष्यात पैसा संपन्नता घेऊन येतो. यशस्वी होणे आणि श्रीमंत होऊन माझ्याकडे भरपूर पैसे असणे यासाठी मी पात्र आहे, संपूर्णतः पात्र आहे. पैसा माझा मित्र आहे आणि दररोज माझ्या गुंतवणुकीचे मूल्य दिवसेंदिवस जास्तीत जास्त वाढत आहे. पैसा आणि यश सदैव माझ्या सोबत राहतात आणि पुढे देखील राहतीलच. विपुलता आणि यश मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद की मी श्रीमंत आहे. धन्यवाद की मी ऐश्वर्य संपन्न आहे. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. स्वतःच्या अंतर्मनामध्ये स्वतःची जी प्रतिमा तुम्ही निर्माण केलेली आहे, ती प्रतिमा एका सुदृढ, समृद्ध, संपन्न, तेजस्वी, ओजस्वी व्यक्तीची आहे, जो खऱ्या अर्थाने अंतःकरणापासून आभारी आहे आणि ज्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, अशा व्यक्तीची ही प्रतिमा आहे. आणि त्या व्यक्तीला अंतःकरणापासून धन्यवाद द्या, आभार प्रकट करा. आणि स्वतःला ही प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणा. आजपासून मी, किंवा ही प्रार्थना म्हणायची आहे की मी माझे मन मोकळे करून माझ्यामधील अंतरशक्तीवर विश्वास ठेवीन. मी सर्व नकारात्मकता सर्व शक्तिमान परमेश्वराला समर्पित करतो, ज्यामुळे माझ्या जीवनात चमत्कार होत आहेत, ज्यासाठी मी तयार आहे. सकाळ आणि संध्याकाळ 15 वेळा हे जर वाक्य तुम्ही बोलत असाल तरी सुद्धा जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतील. आय एम हेल्दी, वेल्दी, वाईज, हँडसम, ब्युटिफुल, पॉझिटिव्ह अँड क्रिएटिव्ह थिंकर अशी स्वतःची ओळख निर्माण करा. मी स्वस्थ, सुंदर, बुद्धिमान, सकारात्मक और क्रियाशील होऊन हे स्वतःला पुन्हा 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 बोलत राहा. आणि ज्या घरामध्ये आपण राहत आहोत, ज्या वास्तूमध्ये आपण राहत आहोत, ज्या घराने, वास्तूने आपल्या कुटुंबाला, आई वडिलांना, मुलाबाळांना आसरा दिलेला आहे, त्या वास्तूसाठी अंतःकरणातून पुन्हा भाव प्रकट करा. वास्तुदेवो दया सिंधु प्रणत क्लेशनाशय सुखं देहि धनं देहि सुस्थिरो भवेश्मानि. ओम नमो भूदेवं प्रसीदतु मम गृहे धनधान्यम् आरोग्यं देहि सर्वदा.
ओम नमो अन्नपूर्णे जय अन्नपूर्णे सुख शांति प्रत्यय कारणं वांछितं वांछितं ओम क्रीम 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 मूलये नमः। ओम अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षां देहि च पार्वती। ओम श्रीमात्रे नमः। ओम दुर्गायै नमः। ओम सर्वमंगलायै नमः। ओम महालक्ष्मी नमः। ओम सांद्र करुणायै नमः। ओम अनुग्रहदायै नमः। ओम भगवते नमः। ओम पापनाशिने नमः। ओम अंबिकायै नमः। ओम भुवनेश्वर्यै नमः। ओम श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः। त्या प्रत्येक घरातील प्रत्येक कर्त्या स्त्रीसाठी जी खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवी आहे, जी खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष साक्षात साकार गृहलक्ष्मी समृद्धीची देवता आहे, त्या प्रत्येक माता आणि भगिनीला आणि प्रत्येक गृहिणीला अंतकरणापासून हे मंत्रोच्चार समर्पित आहेत. आणि मी अंतकरणापासून पुन्हा एकदा प्रार्थना करतो, आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली आणि जे आपण योगदान दिलं, जी कलेक्टिव्ह एनर्जी फोर्स निर्माण झालेली, ज्याच्याने या महाराष्ट्र राज्याचं प्रत्येक खेडेगावाचं, प्रत्येक शहराचं किंवा ह्या राष्ट्राचं निर्माण होणार आहे, त्यासाठी आपल्या सर्वांना शतशः नमन. आणि आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलाबाळांचं अभ्यासाबरोबर जीवनाच्या सर्वांगीण क्षेत्रामध्ये त्यांची सर्वांगीण खऱ्या अर्थाने पूर्ण प्रगती होऊ, आपल्या असण्यामुळे कुटुंबामध्ये, समाजामध्ये, गावामध्ये, सोसायटीमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्मिती हो, त्यासाठी पुन्हा पुन्हा सर्वांचा अंतकरणापासून आभार. आणि जर शक्य झालं, एवढं जरी केलं, फक्त सॅटरडे संडे शनिवार रविवार जरी या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, तरी तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडेल. आणि जर तुमचं अंतकरण सांगत असेल, जर तुमची फ्रिक्वेन्सी अजून रेज करायची असेल, तर जिथे कुठे कार्यक्रम होतील त्यामध्ये सहभागी व्हा आणि जेवढ्या लोकांना शक्य होईल तेवढ्या लोकांना ही लिंक फॉरवर्ड करा. सर्वांचं अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. ओम. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. आणि इथे आपण ह्या कार्यक्रमाची सांगता करूया. आपला दिवस शुभ असो.